सुप्रभात. मी सौ दीपाली गोखले, सुषमा स्वराज मंचातर्फे आपल्या सर्वांचं इथे स्वागत करते. काही सूचना. सर्वप्रथम आपण सर्वांनी आपल्या हातात असलेलं यंत्र, मोबाईल थोडा वेळ सायलेंट ठेवावं, म्हणजे कार्यक्रम छानपैकी होईल. आणि आता मी कट्टी सरांना विनंती करते की आजचे अध्यक्ष साठे सर आणि अक्षय रानडे सर वक्ते यांना घेऊन दीप प्रज्वलनासाठी यावं. भो ज्ञानदीप देवेश स्थाने चात्र स्थिरो भव यावत् सत्रं करिष्यामः तावत् त्वं सन्निधो भव. मी इथे थोडक्यात परिचय करून देते. वय वर्ष 83. सुप्रीम कोर्ट येथे सिनियर ॲडव्होकेट म्हणून 25 वर्ष प्रॅक्टिस केली आहे. त्यांनी आमदार खासदारांच्या निवडणुकीतील हिंदुत्वा बाबतीच्या सुप्रीम कोर्टातील केसेस यशस्वीपणे लढल्या आहेत. महाराष्ट्र सरकारसाठी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांच्या पॅनेलवर अनेक वर्ष प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सध्या सर्व लोकांना कायद्याबाबत निशुल्क सल्ला देतात. तसंच बोरिवली सांस्कृतिक केंद्र आणि वनविहार या संस्थेत पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आजचा विषय अण्वस्त्र सज्ज भारत, एक बहिष्कृत राष्ट्र ते प्रमुख सत्ता या विषयावर भाष्य करणारे आजचे वक्ते श्री अक्षय रानडे सर यांचा मी इथे थोडक्यात परिचय करून देते. सिम्बॉयसिस स्कूल फॉर लिबरल आर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत. मीमांसा फाउंडेशन फॉर इंडिक स्टडीज या संस्थेचे संस्थापक संचालक. यापूर्वी ते MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि त्यापूर्वी त्यांनी ORF दिल्ली या संस्थेत संशोधक म्हणून कार्य केलेलं आहे. तर असे अध्यक्ष आणि असे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ. मी कट्टी सरांना विनंती करते की आज आपण दोन्ही मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. गोपाळ साठे सर, अक्षय रानडे सर. मी रवींद्र कट्टी सरांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात सुषमा स्वराज मंचाच्या बाबतीत माहिती द्यावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोपाळजी साठे, आजचे वक्ते श्री अक्षय रानडे, या सुषमा स्वराज मंचचे प्रेरणास्त्रोत श्री श्रीधरजी साठे आणि जमलेल्या सगळ्या बोरिवलीकरांचे मी स्वागत करतो. या आधीच्या कार्यक्रमात मी सुषमा स्वराज मंच याविषयी पूर्वपीठिका विशद केलेली होती. त्याची मी पुनरुक्ती आता करत नाही, पण काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. हा जो मंच आहे याच्यामध्ये मुख्यतः परराष्ट्र संबंध, आंतरराष्ट्रीय व्यापार, परराष्ट्रीय कूटनीती आणि अशा विविध विषयांवर
काही या क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळींना बोलावून त्यांना इथे व्याख्यान यांच्या मार्फत देऊन एक कुतूहल जागृत करणे हा एक प्रमुख उद्देश आहे. आता हा विषय फार प्रचंड आहे, म्हणजे यामध्ये अनेक पैलू आहेत आणि हा संपूर्ण म्हणजे एखाद्या माणसाच्या आवाक्यातला नाही. तर आता हे इथे व्याख्यान ऐकून असं काही कोणी यातलं तज्ज्ञ होईल अशी शक्यता नाही, परंतु या व्याख्यानांमधून एक या विषयांवर कुतूहल निर्माण करणे आणि त्यातून एक उद्बोधन होणे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आणि या बाबतीतली जी आपल्या सुशिक्षित समाजामध्ये, सुशिक्षित आणि सुजाण समाजामध्ये विशेषतः जी एक अनभिज्ञता आहे, या विषयात एक तर फारशी चर्चा होत नाही, तर या अनुषंगाने एक चर्चा व्हावी, एक याकरता एक कुतूहल निर्माण व्हावे, हा या मंचाचा उद्देश आहे. आणि या संदर्भात आम्ही आत्तापर्यंत 4 कार्यक्रम झालेले आहेत. जानेवारीपासून ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिला कार्यक्रम प्राध्यापिका रश्मिनी कोपरकर, ज्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिका आहेत, त्यांनी पहिलं हे व्याख्यान दिलं. अतिशय बहारदार पद्धतीने त्यांनी उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि इतर जे पूर्व सोव्हिएट संघामध्ये जे देश होते यांच्याविषयी अतिशय सुंदर माहिती, जी आतापर्यंत आपल्याला माहीत नव्हती किंवा वाचनामध्ये आली नव्हती, त्या संदर्भात त्यांनी फारच सुंदर विवेचन केलं होतं. त्यानंतर अनय जोगळेकर यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक त्यांनी व्याख्यान दिलं होतं आणि त्यांचं व्याख्यानाचा विषय होता आखाताशी जडले नाते, म्हणजे गल्फ कंट्रीज असं ज्यांना आपण म्हणतो, यांच्याशी व्यापारविषयक संबंध कसे आहेत, भारताशी त्यांचे कशा प्रकारचे संबंध आहेत आणि एक कशी प्रचंड संख्येने भारतीय त्या देशामध्ये काम करतात आणि ती इकॉनॉमी कशी आहे, या संदर्भात त्यांनी फारच छान विवेचन केलं होतं. त्यानंतर तिसरं जे लेक्चर झालं ते श्री देवेंद्र पै यांनी G20, जो आता सध्याचा अतिशय प्रचलित विषय आहे, याविषयी त्यांनी विवेचन केलं. आता G20 म्हणजे आपण सगळे वाचतो, बातम्यांमध्ये बघतो, याचा नेमका उद्देश काय, याच्यानी नेमका काय आपल्याला भारताला त्याचा काय फायदा आहे, याविषयी त्यांनी फार सुंदर विवेचन केलं की हे G20 हा जो म्हणजे देश राष्ट्रसमूह आहे, त्याच्यामध्ये अनेक देश आहेत. त्यांची सगळ्यात मी पूर्ण माहिती देत नाही, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर ह्या संदर्भाने ज्या अनेक बैठका होतात, अनेक राष्ट्रातले लोक भारतामध्ये येतात आणि त्याच्यानी इथली इकॉनॉमी कशी काय डेव्हलप होईल, इथे नवीन इन्व्हेस्टमेंट कशी होईल, या संदर्भात त्यांनी सांगितलं. आणि हा जो पैलू होता, हा आतापर्यंत आपल्या लक्षात आला नव्हता. त्यानंतर चौथं व्याख्यान इथे झालं ते डॉक्टर देशमुख यांचं, ते एप्रिलमध्ये झालं. आणि हे वैद्यकीय व्यवसायात असलेले डॉक्टर व्हिएतनाम या विषयावर फारच सुंदर त्यांनी माहिती दिली. म्हणजे जी माहिती आतापर्यंत म्हणजे आपल्या अनेक लोकांना माहीत नसावी, म्हणजे पुस्तकं वाचून सुद्धा जी माहिती मिळत नव्हती, ती त्यांनी इथे विशद करून सांगितली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की व्हिएतनाममध्ये जवळजवळ 1800 वर्ष हिंदू राजे राज्य करीत होते. ही जी माहिती होती ही फारशी कुठे ऐकिवात नव्हती. इतकंच काय की अरुण साधूंच्या पुस्तकात सुद्धा हा भाग नव्हता. ही माहिती पहिल्यांदा म्हणजे आपल्याला हे झाली. तर अशा प्रकारे हे आतापर्यंत 4 कार्यक्रम आपले झालेले आहेत. या पुढील कार्यक्रम याची मला वाटतं घोषणा श्रीधरजी करतील काही वेळाने. तर अशा प्रकारे हे आमचे कार्यक्रम चालू राहणार आहेत. दर महिन्याच्या एका कुठच्या तरी रविवारी वक्त्यांच्या उपलब्धतेनुसार अशा प्रकारची व्याख्यानं आम्ही आयोजित करणार आहोत. आणि आपल्या सर्व बोरिवलीकरांचे
खरोखरच म्हणजे मी आभार मानतो की आज एवढ्या संख्येने आपण सगळे आलात आणि यापुढेही असाच आपला प्रतिसाद असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद. श्री गोपाळजी साठे हे उद्बोधन करतील. आपण जेव्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा भाषेच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. परापश्यंती आणि सगळ्यात शेवटी वैखरी. तर वैखरी म्हणजे आपण शेवटी जे काय बोलणार आहोत ते प्रसिद्ध व्हायला पाहिजे म्हणून आपण तोंड उघडतो आणि बोलायला सुरुवात करतो. आता काय बोलणार आहोत हे पुष्कळ वेळेला आपल्याला माहिती नसतं आपण काय बोलणार आहोत. पण एकदा बोलणं सुरू केलं की त्या अनुषंगाने सगळी माहिती आपण लोकांना देत असतो. त्यामुळे आज आपले जे वक्ते इथे आलेले आहेत मुख्य वक्ते ते त्यांचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं 1-2 शब्दातच बोलतो. हा विषय फार ज्वलंत विषय आहे. ह्या विषयावरती आपल्याला म्हणजे आपल्या महाराष्ट्राला किंवा भारताला नगण्य म्हणून समजलं जायचं. तुम्ही कोणीच नाही आम्हीच सगळे आहोत असं त्यांचं बोलणं होतं. पण जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी ह्या गोष्टीला चालना दिली आणि त्यामुळे असं झालं की आज देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील भारताची जी मान गर्वाने वरती आहे त्याचं कारण हेच आहे की आम्ही कुणालाही घाबरलेलो नाही पण आम्ही शांतताप्रिय आहोत. म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचं आक्रमण करणार नाही पण आक्रमण झालं तर ते सहन करणार नाही ही आमची वृत्ती आहे. म्हणून आम्ही आज असे इथे एकत्र जमलेलो आहोत. आज आपल्याला आपले मुख्य वक्ते जे आहेत ते ह्याबद्दल खूपच माहिती सांगणार आहेत. पण त्याच्या आधी मी एकच सांगतो की यापूर्वी आपण असे दबलेले होतो. आपला आवाज कुणी ऐकून घेत नव्हता. पण त्यासाठी आपण खूप मेहनत घेतली कष्ट घेतले. आपले जे वैज्ञानिक आहेत त्यांनी याच्यामध्ये खूप आपल्याला मदत केली. देशाचं भवितव्य सुधारण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. त्यामुळे आज आपण इथे जे जमलेले आहोत ते आज आपण सुखी समाधानी आणि आनंदी आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्यावरती आक्रमण होणार नाही आणि जर झालं तर त्याचा आम्ही मुकाबला अत्यंत कठोरपणे करू. त्यामुळे आता मी आपले मुख्य वक्ते जे आहेत त्यांच्याकडे माईक देऊन त्यांना सांगतो की आपण आम्हाला संबोधित करा. सर्वप्रथम मला सुषमा स्वराज मंच यांनी इथे या एक अतिशय रंजक आणि अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो. आणि आज इथे आपल्यासमोर मी ह्या विषयावर बोलतो. हा विषय मला फार आवडतो. म्हणजे मी माझा संशोधनाचा विषय आहे. मी दिल्लीमध्ये असल्यापासून याच्यावर वाचतोय आणि आता योगायोगाने 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. 11 मेला आपण अण्वस्त्र चाचणी केली आणि जगाला सांगितलं की आमच्याकडे अण्वस्त्र आहे. आणि त्यानंतर आज जो आपला 25 वर्षाचा प्रवास आहे तो महासत्तेकडे जाणारा प्रवास आहे. पण तो जो निर्णय आता जसं साठे सर म्हणले 98 मधला जो निर्णय आहे त्या निर्णयाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्याला दूरगामी त्याचे परिणाम होणार होते हे सगळ्यांना कल्पना होती. पण तो निर्णय घ्यायचा कसा. तो निर्णय घेतला तर भारताला कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे आणि भारत त्याच्यासाठी तयार आहे का अशी आणि तयार असेल तर ती तयारी आपण जगाला कशी दाखवणार ह्या सगळ्या विषयांच्या मध्ये कुठेतरी तो निर्णय आहे. आणि म्हणून त्या निर्णयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेसचे भूराजकीय समीकरण असतील भारताची क्षमता असेल आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची क्षमता असेल अशा अनेक विषयांना केंद्रस्थानी ठेवून या निर्णयाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून जेव्हा पण आपण भारताची महासत्ता होण्याचा प्रवास बघू किंवा स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे जर का काही मोजके असे निर्णय आपल्याला अभ्यासायचे असतील ज्याच्यामुळे भारताचं वर्चस्व किंवा भारताचं प्रभुत्व वाढलं तर हा निर्णय हा त्याचा केंद्रस्थानी असेल किंवा अग्रक्रमी असेल याबद्दल काही वाद नाही. पण हा जो निर्णय 98 मध्ये झाला त्याची पार्श्वभूमी फार मोठी आहे. अर्थात आजच्या काळामध्ये आजच्या दिवसात जो वेळ माझ्याकडे आहे त्याची पूर्ण पार्श्वभूमी आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. म्हणून माझा जो विषय मी ठेवलेला आहे तो प्रवास म्हणजे अण्वस्त्र आपण प्राप्त केले पण त्याच्यानंतर जे प्रामुख्याने झालं की आपण अण्वस्त्र तर प्राप्त केली पण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मान्यता कशी प्राप्त केली. कारण संपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यवस्था या प्रयत्नात होतं की भारताने अण्वस्त्र मिळवायचे नाही.
मोठी राष्ट्र अमेरिका असेल, त्यावेळेस सोव्हिएत असेल, सगळ्यांचे प्रयत्न होतो की भारताकडे अण्वस्त्र येऊ नयेत. तशा प्रकारचा दबाव भारतावरती होता, निरनिराळे प्रतिबंध भारतावर लावलेले होते. पण ह्या सगळ्यांना डावलून भारताने अण्वस्त्र प्राप्त केले आणि स्वप्रयत्नावर प्राप्त केले, कुणाच्याही मदतीने नाही किंवा कुणाच्याही सहाय्याने नाही. किंबहुना सगळे जेव्हा आपल्यावर प्रतिबंध टाकत होते त्या प्रतिबंधांना उत्तर देऊन आपण आज अण्वस्त्रधारी झालेलो. तो हा प्रवास खूप महत्वाचा आहे. आता साठे सर म्हणाले तसं की आपण एका प्रकारे एकवटलो होतो, सगळ्या राष्ट्रांनी एकटं पाडलेलं होतं. इथपर्यंत झालं होतं की भारतामुळे पूर्ण दक्षिण आशिया हा जगातला सगळ्यात धोकादायक भाग आहे. मी इंडिया इज द रोग स्टेट अँड साऊथ एशिया इज द मोस्ट डेंजरस प्लेस इन द वर्ल्ड. अशा प्रकारे जेव्हा भारताचं एके प्रकारे एकवटीकरण चाललं होतं, त्या परिस्थितीला डावलून आज कुठलीही आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेल, आण्विक व्यवस्थातून भारताला सोडून ती व्यवस्था पूर्ण होऊ शकत नाही. मग ते इंडो पॅसिफिक असेल, पश्चिम आशियातला भाग असेल, कुठलाही भाग असेल, भारताला सोडून आज कुठलीही आंतरराष्ट्रीय व्यवस्था विचारात येऊ शकत नाही. हा प्रवास खूप मोठा आहे आणि मला वाटतं राजनयिक इतिहासात एकमेव केस स्टडी अशी असेल की स्वप्रयत्नावर अण्वस्त्र प्राप्त करणं आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये प्रभुत्व मिळवणं. म्हणून जेव्हा जेव्हा राजनयिक अभ्यास होतो तेव्हा भारताची ही न्यूक्लिअर डिप्लोमसी याचा निश्चितपणे खूप रंजक इतिहास आहे, पण तो आपल्यासाठी अस्मितेचा आहे आणि गर्वाचा इतिहास पण आहे. आणि म्हणून हा विषय थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करीन. 25 वर्ष पूर्ण झालेत, त्याच्यावर बरेच सध्या अभ्यास सुरू आहे, संशोधन सुरू आहे की 25 वर्षात आपण काय प्राप्त केलं, अजून काय करायचंय. तर हा विषय सतत इव्हॉल्व्ह होणार आहे. पण मी जेव्हा विषय लोकांपर्यंत गेला, एकाने मला सहज असा प्रश्न विचारला की बहिष्कृत राष्ट्र का? म्हणजे ऐकायला आपल्याला बरं वाटत नाही की बहिष्कृत राष्ट्र म्हणजे एवढं काय आपण असं केलेलं आहे. पण ती वस्तुस्थिती आहे आणि आपण त्याच्यात थोडासा आढावा घेऊ की भारत का पण त्याच्यात भारताचं वैभव आहे की त्या परिस्थितीतून आज आपण ज्या परिस्थितीवर आहोत. इतर जे पाकिस्तान असेल किंवा नॉर्थ कोरिया असेल, हे 2 राष्ट्र आहेत ज्यांनी उघडपणे त्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत, त्यांनी मान्य केले आहे. पण त्यांची आज प्रतिमा काय आहे आणि भारताची, म्हणजे एक काळ होता जेव्हा भारताचं अण्वस्त्र इज अ थ्रेट टू इंटरनॅशनल पीस होता आणि आज भारताचे अण्वस्त्र इज अ सॉर्ट ऑफ पॉझिटिव्ह फॅक्टर. भारताकडे अण्वस्त्र आहे याचा जगाला देखील समाधान आहे. तो हा जो प्रवास आहे हा खूप महत्वाचा प्रवास आहे आणि तो प्रवासाचा थोडासा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आता अगदी थोडक्यात अण्वस्त्रांना एवढं वेगळं का मानलं जातं, म्हणजे अण्वस्त्रांचं वैशिष्ट्य काय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, त्याच्याबद्दल थोडंसं जर का आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल. अण्वस्त्रांना वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतात, म्हणजे समूह संहारास्त्रे. कारण 1945 साली मॅनहॅटन प्रोजेक्टच्या अंतर्गत अमेरिकेने सगळ्यात पहिल्यांदा अण्वस्त्र चाचणी केली आणि दुसरं महायुद्ध संपवण्यासाठी हे अण्वस्त्र कारणीभूत ठरले. म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी इथे त्याचा उपयोग केला आणि तो उपयोग इतका विध्वंसक होता की लोकांना त्या अस्त्रांची पुढे धास्ती आली की ते फक्त त्याच्यामध्ये कोणी जे आपले कन्व्हेन्शनल वॉर्स असतात, एक सैन्य आहे आणि सैन्याबरोबर युद्ध होत आहे, ते सगळे मानक अण्वस्त्रांनी मागे सोडले होते आणि संपूर्ण समूळ नष्ट करणारे अस्त्र म्हणून अण्वस्त्र पुढे आले. लोकांना त्या अस्त्रांची धास्ती आली आणि म्हणून त्याच्याच बरोबर एक संकल्पना आली की अण्वस्त्र जर का वापरली तर जिंकणार कोणीच नाही. देयर इज म्युच्युअली अशोर्ड डिस्ट्रक्शन. म्हणजे जो प्रयोग करतोय तो आणि त्याच्यावर प्रयोग होईल असे दोघांचंही समूळ ते नष्ट होतील. म्हणून ह्या अस्त्रांची जी पार्श्वभूमी होती ती अतिशय भयानक होती. त्याच्याबद्दलची धास्ती आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत निर्माण झाली आणि म्हणून अण्वस्त्रांना राजकीय अस्त्र म्हटलं जातं. मुळात ते अस्त्र जेव्हा विकसित करतो ते युद्धात वापरण्यासाठी नसून तर युद्ध होऊ नये ह्याच्यासाठी ते अस्त्र विकसित केले जातात. कारण पहिल्यांदा जेव्हा त्याचा वापर झाला तेव्हा लोकांना त्याची धास्ती आली, मात्र लोकांना त्याची उपयुक्तता पण कळली. तर उपयुक्तता काय, तर त्याचं एक प्ररोधन म्हणून, जर डेटरन्स म्हणून आपल्याला अण्वस्त्र वापरता येते. म्हणजे तुमच्याकडे जर का अण्वस्त्र असतील तर कुठलाही राष्ट्र तुमच्याशी युद्ध करण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल.
की आपल्यावर जर का अण्वस्त्र प्रयोग झाला तर आपण पूर्णपणे नष्ट होऊ, आणि म्हणून ज्या आपल्याला अण्वस्त्र ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याशी युद्ध करून चालणार नाही. सो म्हणून जरी त्याचं एक विध्वंसक स्वरूप समोर आलं, राष्ट्रांना त्याची उपयुक्तता पण लक्षात आली की आपल्याकडे जर का अस्त्र असतील तर आपण युद्धापासून इतर शत्रू राष्ट्रांना परावृत्त करू शकू. आणि म्हणून त्यांना आपण राजकीय अस्त्र म्हणतो. दे आर पॉलिटिकल वेपन्स, दे आर नॉट वेपन्स ऑफ वॉर. पण शेवटी ते अस्त्र आहेत, आणि एखादा मातेपुरू राष्ट्र निघाला आणि त्यांनी खरंच तो वापर केला तर पुढे काय होईल ही भीती निश्चित. आणि ही भीती कल्पनिक नाही आहे. म्हणजे आपण पुढे बोलू, एक काळ होता ज्या पाकिस्तानचा एक सायंटिस्ट AQ खान याचा व्यापार करत होते, आणि लोकांना लक्षात आलं की उद्या जर का हे आतंकवाद्यांच्या हातात गेले, ते तसेही मारायला उठलेले आहेत, आणि त्यांनी याचा उपयोग केला तर त्याचा काय परिणाम होईल. म्हणून जरी हे पॉलिटिकल वेपन्स असले तरी सुद्धा त्याच्याबद्दलची भीती आजही आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत आहे. पण त्याची उपयुक्तताही लक्षात आली. म्हणून अमेरिकेने जसं 45 मध्ये केलं, मग सोव्हिएतने 49, ब्रिटनमध्ये 52, फ्रान्सने 60 आणि चीननी 64 साली अण्वस्त्र चाचणी केली आणि जगाला सांगितलं आमच्याकडे अण्वस्त्र आहे. आता या 5 राष्ट्रांकडे अण्वस्त्र आली आणि इतर कोणाहीकडे अण्वस्त्र नव्हती. हळूहळू या अण्वस्त्रांचा प्रसार होणं सुरू झालं आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये एक चलबिचल होती की याचा प्रसार कुठेतरी थांबला गेला पाहिजे. हे असंच प्रसार होत राहिलं तर हे मानवतेच्या विरोधात जाईल. आणि म्हणून हळूहळू एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था विकसित होऊ लागली, ज्याचं उद्दिष्ट होतं की आता कोणाहीकडे अण्वस्त्र येऊ नयेत. आणि ते एकटले आणि याचा प्रसार थांबवायचा आणि जे अण्वस्त्र आहेत ते हळूहळू कमी करायचे, अशा उद्दिष्टाने आंतरराष्ट्रीय व्यवस्था विकसित होऊ लागली. आणि त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेने सातत्याने भारताचा विरोध केलेला आहे. जेव्हा जेव्हा भारत अण्वस्त्राच्या दिशेने जाण्याचं जगाला चाहूल आली तेव्हापासून. आपण कधीपासून प्रयत्न सुरू केले तो अर्थात आपण बघूच, पण ही त्याची पार्श्वभूमी आहे की अण्वस्त्राबद्दलची आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये भीती आणि 5 राष्ट्रांकडे ते असताना आता याचा प्रसार कुठेतरी थांबवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये भारताचे प्रयत्न जेव्हा लक्षात आले तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यवस्थेने भारतावर दबाव आणणं सुरू केलं की ह्यांच्याकडे अण्वस्त्र येऊ नये. आता थोडीशी भारताची पार्श्वभूमी जर का आपण बघितली तर आपल्याला इथे होमी भाभा आणि नेहरू दिसतात. हे 2 वेगवेगळ्या अंगांनी पण यांनी अणु कार्यक्रम न्यूक्लिअर इनिशिएशन भारतामध्ये ह्यांच्या नेतृत्वाखाली झाला. म्हणजे नेहरूंची इच्छा होती की आपण न्यूक्लिअर एनर्जी हे पीसफुल पर्पसेससाठी यूज करायचं. मात्र आता अर्थात मी सायन्स या विषयातल्या तज्ञ नाही आहे, पण जेवढं वाचलेलं आहे तेवढं आपल्याला लक्षात येतं की तुम्ही जर का पीसफुल पर्पसेससाठी शांततामय वापर करणार असाल आणि तुम्हाला जर का सैनिकी वापर करायचा असेल, टेक्नॉलॉजी टू सर्टन एक्सटेंट इज सेम. तुम्ही एकापर्यंत विकसित केलं तर तुम्ही त्याचा शांततामय पण उपयोग करू शकता आणि सैनिकी पण उपयोग करू शकता. म्हणून त्याचा उपयोग नेमका कसा करायचा हे द्वंद्व भारतामध्ये सुरुवातीपासून होतं. पण न्यूक्लिअर पॉवर वापरायची, भारताच्या विकासासाठी वापरायची, मग ऊर्जा असेल किंवा इतर कुठल्या गोष्टींसाठी असेल, ती क्षमता भारताकडे यावी ह्याबद्दल मात्र सगळ्यांचं एकमत होतं. आणि होमी भाभांच्या नेतृत्वाखाली आपला न्यूक्लिअर प्रोग्राम सुरू झाला. पण जेव्हा अण्वस्त्रांचा विषय आला तेव्हा नेहरूंचं ठाम मत होतं की भारताने अणुबॉम्ब विकसित करायचा नाही. म्हणजे हे त्यांचं वाक्य आहे. ते म्हणाले होते, आज अणुबॉम्ब आणि मानवता ह्या दोहोंमध्ये संघर्ष निर्माण झालाय. अशा परिस्थितीत भारत निःसंशयपणे मानवतेला प्राधान्य देईल. सुरुवातीपासून नेहरूंचं मत होतं की आपण अण्वस्त्र किंवा अणुबॉम्ब विकसित करायचे नाही. मग त्याचा पर्याय काय, तर आपण जगाला निशस्त्रीकरणाकडे घेऊन जायचं. म्हणजे जगानेच डिसआर्मामेंट करायचं. कोणाहीकडे ते अण्वस्त्र असू नयेत अशा प्रकारचं भारताने करायचे, ह्या पक्षाचे नेहरू होते. मात्र त्याच वेळेस भारतात हा विचार सुरू झाला होता की आपल्याकडे जर का आपल्याला सैनिकी सामर्थ्य हवं असेल तर आपल्याकडे अण्वस्त्र असायला हवी. सावरकरांनी पण त्याचे पक्ष म्हणले की आपल्याकडे आपण त्याचा वापर करणार नाही, पण जसं मी म्हटलं की ते राजकीय अस्त्र आहे, त्या राजकीय अस्त्रांचा वापर आपल्याला राजकीय अस्त्र म्हणून निश्चितपणे करता येईल. पण आता इथून नेहरूंचं जे
नेहरूंना ज्यांचं प्राधान्य होतं त्यांनी म्हटलं त्यांनी पूर्णपणे निशस्त्रीकरणासाठी प्राधान्य दिलं. मात्र इथे कुठेतरी गल्लत होताना दिसते आपल्या धोरणांमध्ये की आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे संकेत समजायला कुठेतरी कमी पडलो. आणि त्याला बरेच पार्श्वभूमी आहे. आता नॉन अलाइन मुवमेंट होती ज्याचं नेहरूंनी नेतृत्व केलं आणि त्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन लक्षात आलं की आपण असं गमतीत म्हणतात की नेहरू वॉन्टेड इंडिया टू बी पॉवरफुल विदाऊट पॉवर. म्हणजे ही जी एक विसंगती होती की आम्हाला इन्फ्लुएन्शियल व्हायचं आहे, पण इन्फ्लुएन्शियल होण्यासाठी जी पॉवर लागते, जी शक्ती लागते, जे सामर्थ्य लागतं ते विकसित करण्याकडे कुठेतरी भारताने दुर्लक्ष केलं. आता त्याच्यामध्ये अर्थात विवाद आहे, आपण आपला आर्थिक विकास करायचा की सैनिकी विकास करायचा, त्या विवादात मी आता जात नाही. पण सुरुवातीचं जे राजकीय नेतृत्व होतं त्यांचं म्हणणं होतं की आपल्याकडे अण्वस्त्र असता कामा नये आणि म्हणून आपण अणुवस्त्र विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले नाही. मात्र जे तंत्रज्ञान, जे विज्ञान लागतं ते भारताकडे विकसित होणं सुरू झालं. आता निशस्त्रीकरणाकडे जायचं, जगाला हे पटवून द्यायचं की हे अस्त्र योग्य नाही आणि हळूहळू जगानेच निशस्त्रीकरणाकडे जायचं. हा जो विचार होता हा इम्प्रॅक्टिकल का होता हे आपल्याला लवकरच लक्षात आलं जेव्हा चीनचं अणुबॉम्ब विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले. आता लोक म्हणतात की भारताला माहिती नव्हती की अणुबॉम्ब चीन विकसित करतंय, पण हे तितकंसं खरं नाही. म्हणजे निदान 58-59च्या दरम्यान संसदेमध्ये ही चर्चा झाली आहे की जर का उद्या चीनने अणुबॉम्ब विकसित केला तर भारताकडे पर्याय काय आहे. त्यावेळेस इथल्या आपल्या राजकीय मत असं होतं की एक तर चीन अणुबॉम्ब विकसित करणार नाही, कारण नेहरूंना तेव्हा वाटत होतं की भारत हा टेक्नॉलॉजिकली जास्त ऍडव्हान्स आहे, चीन काही इतक्या लवकर अण्वस्त्र सज्ज करू शकणार नाही, हे त्यावेळेसचं एक मत होतं. पण दुसरं एक मत होतं की जरी त्यांनी अण्वस्त्र केले तरी सुद्धा भारताला त्याचा काही धोका नाही आहे. तेव्हा आपण हिंदी चीनी भाई भाई या भावविश्वात वावरत असल्यामुळे आपल्याला वाटलं की ह्याचा कदाचित आपल्याला पुढे काही धोका होणार नाही. पण 62 मध्ये भारत चीन युद्ध झालं आणि ते युद्ध भारत हरलं आणि परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण नेहरूंच्या या परराष्ट्र धोरणाला एक फार मोठा धक्का बसला. आणि तेव्हा ह्याचं गांभीर्य लक्षात आलं की जर का आज आपल्याकडे आपण सामर्थ्यशील असतो तर कदाचित आपण ते युद्ध हरलो नसतो. सो 62 नंतर अणुबॉम्ब विकसित करावा ह्या दृष्टीने मग सातत्याने प्रयत्न नाही पण विचार किंवा त्या दृष्टिकोनातून आता कल्पना भारतात सुरू झाली. काँग्रेसमध्ये देखील अशी बरेच मंडळी होती ज्यांना इच्छा होती की अण्वस्त्र विकसित व्हावं. नरसिंहराव उदाहरणार्थ एक होते की सातत्याने काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी अणुबॉम्ब साठी सातत्याने आवाज उचलला. पण 62 युद्ध भारत हरल्यानंतर 64 साली चीनकडे अणुबॉम्ब विकसित झाला. म्हणजे 2 वर्षात आता चीनकडे ते अस्त्र होतं ज्याला प्रत्युत्तर काही नव्हता. आणि ही त्यावेळेसची गोष्ट आहे जेव्हा भारत एक युद्ध हरले. आपला चीन सोबत एक मोठा सीमावाद आहे, एक भूभाग चीनने आपला गिळंकृत केलेला आहे. आणि अशा अवस्थेत जेव्हा चीनकडे अणुबॉम्ब आला त्यावेळेस मात्र ज्याला आपण वेकअप कॉल म्हणतो तसं कुठेतरी भारतात सुरू झालं. जनसंघाने त्यावेळेस मला वाटतं जनसंघ पहिला पक्ष होता ज्यांनी पॉलिटिकल पार्टी रिझोल्युशन काढलं. पहिलं रिझोल्युशन की आता सरकारने अण्वस्त्र प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे. मात्र त्यावेळेस राजकीय क्षेत्रात तरी अजून फार सकारात्मक म्हणजे वैज्ञानिकांचं मत होतं की आपण अण्वस्त्र असावी, विरोधकांचं मत होतं आपल्याकडे अण्वस्त्र असावी, पण राजकीय स्तरावर अजून काही तो विषय का पुढे गेला नाही. नेहरूंनी अर्थातच तो धरलेला नव्हता, मात्र शास्त्रींनी पण त्याचा काही फार पाठपुरावा केला नाही. आपले न्यूक्लिअर प्रोग्राम कुठे थांबवले हे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवं की अण्वस्त्र विकसित करणं आणि अणुउपयोग आपल्याला करता यावा यासाठी जे काही तंत्रज्ञान लागतं हे वेगळं आहे. दुसरं आपण सतत विकसित करत होतो. आपलं न्यूक्लिअर डेव्हलपमेंट सुरू होतं पण आपण त्याला वेपन्सच्या दृष्टीने डेव्हलप करण्याचा प्रयत्न तोपर्यंत केला नाही. कारण आपलं राजकीय नेतृत्व होतं त्यांचं म्हणणं होतं की आजही आपल्याला अण्वस्त्र चाचणी करायची गरज नाही. इनफॅक्ट नेहरूंचं असं म्हणणं होतं की आपण तर निशस्त्रीकरणाकडे म्हणतोय, आपण पूर्णपणे अण्वस्त्र हे समाप्त व्हावे यासाठी प्रयत्न करतोय आणि जर ते आपण प्रयत्न करत असू तर आपण स्वतः विकसित करून चालणार नाही. पण गंमत अशी आहे की नंतर राजीव गांधींनी नेमकं तेच केलं. ते जगाला सांगत होते की आपण आता निशस्त्रीकरणाकडे वळायचंय, पण भारतात मात्र प्रयत्न
अण्वस्त्र विकसित करण्याच्या दिशेने सुरू झालं. पण 64 मध्ये जेव्हा चीनकडे अण्वस्त्र आली त्यानंतर भारतामध्ये एक सिरियसली या गोष्टीचा विचार सुरू झाला की आपल्याकडे अण्वस्त्र यायला हवी. मात्र त्याच वेळेस 64चा चीननी अण्वस्त्र चाचणी केली आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय या सगळ्या प्रयत्नांना जोर आला की आता यापुढे कोणाकडे अण्वस्त्र येऊ नये. आणि म्हणून 64 नंतर पश्चिमित राष्ट्र प्रामुख्याने एकत्र येऊन सुरू झाले. त्यांचं एक अशी आंतरराष्ट्रीय व्यवस्था असावी ज्या मार्फत आपण लोकांना अण्वस्त्र प्रसार करण्यापासून थांबवू शकतो. आणि तेव्हा न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी प्रसारबंदी करार, अणु प्रसारबंदी करार ह्याची रचना आली आणि तिथून भारताला एकटं पाडण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय व्यवस्था सुरू. तो प्रयत्न गमत अशी की सुरुवातीला भारताने त्या प्रयत्नांमध्ये भाग घेतला. भारताची इच्छा होती की असा एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था असावी आणि जेणेकरून त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेने आपण न्यूक्लिअर वेपन्सच पूर्णपणे जगातून काढून टाकू. पण जेव्हा भारताच्या हे लक्षात आलं की ही जी काही आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे हिला अण्वस्त्र संपवण्याचं काही उद्दिष्ट नाहीये. त्या व्यवस्थेचं उद्दिष्ट होतं की आता ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहे त्यांच्याकडे तशीच राहावी आणि ह्या पुढे कोणी अण्वस्त्र विकसित करू नये. म्हणजे न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी जी आहे त्याचा एक थोडक्यात उल्लेख करतो की ती मुळात ती ट्रीटी कशी होती की त्या ट्रीटीने 1970 साली ती ट्रीटी लागू झाली जगावर आणि त्यांनी असं एक आर्बिट्री वर्ष ठरवलं की 1968 ह्या पूर्वी ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहे त्यांच्याकडली अण्वस्त्र तशीच राहते आणि तोपर्यंत ज्यांच्याकडे अण्वस्त्र नव्हती त्यांनी मात्र पुढे कधी अण्वस्त्र किंवा त्याची चाचणी देखील करायची नाही. सो बेसिकली त्या ट्रीटीने काय केलं की त्यांनी जगाचे 2 भाग केले. एक दोज वेअर न्यूक्लिअर वेपन स्टेट्स अँड दोज हू वेअर नॉन न्यूक्लिअर वेपन स्टेट्स. म्हणजे ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहे आणि ज्यांच्याकडे अण्वस्त्र नाही असे 2 गट जगाचे निर्माण झाले. आणि त्या ठिकाणी भारताने म्हटलं की मुळात ही जी मोठी राष्ट्र आहे ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहे त्यांना अण्वस्त्र काढण्यात काही इंटरेस्ट नाहीये. त्यांचा इंटरेस्ट आहे इतर कोणाकडे ते येऊ नये. म्हणजे त्यांची न्यूक्लिअर वेपन्सची मोनोपोली तशीच राहावी, इतरांकडे मात्र ते अस्त्र येऊ नये. कारण भारताचं म्हणणं होतं की जर का अण्वस्त्र काढायची असतील तर सगळ्यांनी काढायची. जोपर्यंत एक अण्वस्त्र पण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत आहे तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. आणि जेव्हा हे लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला अण्वस्त्र संपवण्यात काही इंटरेस्ट नाहीये, त्यांचा इंटरेस्ट इतरांनी अण्वस्त्र मिळू नये हा आहे, त्यावेळेस भारताने ठरवलं की ह्या व्यवस्थेमध्ये भारत सहभागी होणार नाही. म्हणजे राजकीय व्यवस्थेत कितीही मतभेद असले तरी ह्या एका विषयावरती पूर्ण भारत म्हणून आपण एक होतो की आपण ह्या करारावरती तोपर्यंत सही करणार नाही जोपर्यंत हा करार हा भेदभाव मुक्त होत नाही. जोपर्यंत हे 2 गट याच्यातनं पूर्णपणे नाहीसे होत नाही तोपर्यंत ह्या करारावरती भारत सही करणार नाही. आज तागायत तो आपला नियम तसा. आजपर्यंत आपण त्या करारावर सही केली नाही. इनफॅक्ट आता तर सही करायची गरज नाही कारण आता आपल्याकडे अण्वस्त्र आहेतच. पण तेव्हापासून ह्या अण्वस्त्र प्रसार बंदीच्या कराराला म्हणजे जागतिक स्तरावर जर का ह्या व्यवस्थेला कोणी आव्हान दिलेलं आहे ते भारताने दिलेलं आहे. सगळ्या राष्ट्रांनी प्रयत्न केली कारण भारत एक मोठं राष्ट्र होतं आणि दक्षिण एशियामध्ये चीनकडे तोपर्यंत आलेलं होतं. दक्षिण एशियामध्ये त्याचा प्रसार होईल अशी भीती होती आणि म्हणून सगळ्यांचं दबाव होता की भारताने मात्र ते विकसित करू नये. तसंच पाकिस्तानने किंवा इतर राष्ट्रांनी पण करू नये. पण भारताकडे विशेष लक्ष होतं कारण आपला न्यूक्लिअर प्रोग्राम डेव्हलप झालेला होता. आपण वेपन्ससाठी तो वापरत नसलो तरी सुद्धा आपल्याकडे तंत्रज्ञान होतं, आपण विकसित होत होतो. म्हणून भारताने ते ऑप्शन घेऊ नये त्यासाठी मग प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाले. पण इथून मात्र भारताची आंतरिक आण्विक कोंडी लक्षात येते. आता होतंय कसं की आंतरराष्ट्रीय व्यवस्था याच्यावर भारताचा खूप विश्वास होता की आंतरराष्ट्रीय व्यवस्था हळूहळू का होईना पण निशस्त्रीकरणाकडे जाईल, त्याचे कुठलेही लक्षणं नव्हते. चीनकडे अण्वस्त्र आलेली होती आणि सातत्याने भारतावर हा प्रभाव होत होता की मात्र भारताने अण्वस्त्र घ्यायची नाही. सो इथे नेहरूंचं होतं त्यानंतर शास्त्रींचं असं फार विश्वास होता आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर की ते काहीतरी सकारात्मक पाऊल या दिशेने उचलते. मात्र
तसं न झाल्यामुळे राजकीय परिस्थिती पण भारतात हळूहळू बदलू लागली आणि ते इंदिरा गांधींपासून कुठेतरी सुरू झालेलं दिसतं. इंदिरा गांधी आता 71चं युद्ध झालं, भारत आणि पाकिस्तान 71चं युद्ध झालं, भारत अर्थात ते युद्ध जिंकला. मात्र त्यावेळेस एक खूप महत्वाची घटना अशी झाली की पाकिस्तानच्या मदतीसाठी अमेरिकेने त्यांची न्यूक्लिअर पॉवर्ड फ्लीट ही बे ऑफ बेंगॉलमध्ये पाठवली. त्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया जो आपला तेव्हा सामरिक मित्र होता त्याने देखील त्याला प्रत्युत्तर म्हणून बे ऑफ बेंगॉलमध्ये सेम न्यूक्लिअर पॉवर्ड फ्लीट पाठवली. आणि भारताला लक्षात आलं कारण की ह्या न्यूक्लिअर वेपन्सची किती उपयुक्तता आहे. त्या एका फ्लीटमुळे भारत ते युद्ध जिंकू शकला. आणि हे लक्षात येणं सुरू झालं की जर का आपल्याकडे हे असं अस्त्र असेल तर आपल्याला इतर कोणावर अवलंबून राहायची गरज नाही, आपल्याला इतर कोणाचीही मदत घ्यायची गरज नाही जर का आपल्याकडे ही अस्त्र असतील तर. 71 मध्ये त्या एका गोष्टीमुळे भारतामध्ये फार विचार करणं सुरू झालं. हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता की पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये कुठेतरी मैत्री झालेली होती. पाकिस्तान, अमेरिका, चीन एकत्र झालेले होते आणि भारत परत या भागात एकटा पडलेला होता. भारताच्या मदतीला इथे कोणी नसल्यामुळे सुद्धा ही कल्पना सुरू झाली की आता भारताला जर का पूर्णपणे स्वतःवर अवलंबून राहायचं असेल तर अण्वस्त्रांशिवाय पर्याय नाही. आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था जसं मी म्हटलं तसं कुठल्याही ज्यांच्याकडे अण्वस्त्र होती त्यांच्या विरोधात बोलायला, इनफॅक्ट जेव्हा 64 मध्ये चीननी अणुबॉम्ब चाचणी केली तेव्हा चीनचा कोणीच विरोध केला नाही. ज्या प्रकारे विरोध व्हायला हवा, ज्या प्रकारे चीनची टीका व्हायला हवी ती आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली नाही. त्याच्यामुळे सुद्धा भारताला कुठेतरी वाटलं की हे कुठेतरी भेदभाव आहे. भारताला मात्र तुम्ही अण्वस्त्र चाचणी करू नका असं म्हणतात आणि इतर राष्ट्र जेव्हा विकसित करतात त्याबद्दलचं हे जे दुटप्पी धोरण होतं ते भारताला कुठेतरी पटत नव्हतं. म्हणून आता ह्या ठिकाणी आपली कोंडी होती. आपण म्हणतोय की आपल्याला अण्वस्त्र चाचणी किंवा अण्वस्त्र तर असायला हवे पण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला कसं डावलणार, कशा प्रकारे आपण आपलं सामर्थ्य दाखवणार. म्हणून हा जो विचार होता की आता आपण ह्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं, तर भारतामध्ये कुठेतरी दोन गट निर्माण झाले. एक गटाचं म्हणणं होतं की आपण अण्वस्त्र स्वीकारायची, आपण अण्वस्त्र स्वतःकडे विकसित करायची आणि मग आपल्याला इतर कोणावरही अवलंबून राहायची गरज नाही. अर्थात त्याला एक इकॉनॉमिक कॉस्ट होती, त्याला एक मोठी इकॉनॉमिक कॉस्ट होती. ह्या पहिल्या गटामध्ये आपल्याला वैज्ञानिक असतील, होमी बाबा त्यात प्रामुख्याने होते, त्यांचं असं म्हणणं होतं की आपण विकसित करू शकतो. इनफॅक्ट त्यावेळेस त्यांचं एक खूप गाजलेलं ऑल इंडिया रेडिओवरती एक भाषण झालं जेव्हा चीनने जेव्हा चाचणी केली होती त्याच्यानंतर की भारत सुद्धा विकसित करू शकतो. ठरवलं तर 2 वर्षात भारत विकसित करू शकतो न्यूक्लिअर. त्याच्यानंतर हे लोकांना वाटू लागलं की भारत खरोखर याचा विचार करतो. सो एक गट होता ज्याचं म्हणणं होतं की आपण स्वतः विकसित करायचं आणि मग त्या दृष्टीने आपण स्वयंपूर्ण व्हायचं. दुसरा जो गट होता त्याचं म्हणणं होतं की आपण विकसित करण्याऐवजी ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यांचीच मदत घेऊ. म्हणजे जसं अमेरिकेकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यांना आपण म्हणायचं की तुम्ही आम्हाला न्यूक्लिअर अम्ब्रेला प्रोव्हाइड करा. म्हणजे आमच्यावर जर का कोणी न्यूक्लिअर हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून तुम्ही आमची सुरक्षा काळजी घ्या. आणि तसे त्यावेळेस व्यवस्था होती. म्हणजे जपान, ऑस्ट्रेलिया असेल, साऊथ कोरिया असेल ह्यांच्या स्वतःकडे अण्वस्त्र नव्हती पण त्यांना अमेरिकेने हमी दिली होती की आम्ही तुम्हाला अण्वस्त्र सुरक्षा प्रदान करू. दुसरा जो गट होता त्यांचं म्हणणं होतं आपण अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करू आणि ब्रिटन झालं किंवा US झालं त्यांच्याकडनं आपण अशी अण्वस्त्रांची हमी मिळवू. आता इथे परत एक विसंगती लक्षात येते. आपलं जे नॉन अलाइनचं धोरण होतं हेच इथे कुठेतरी फेल होताना आपल्याला दिसतं की बाबा एक काळ होता जेव्हा आपण म्हणतो की आम्हाला कोणाही बरोबर जायचं नाही. मात्र जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा पंतप्रधान शास्त्री असतील, इंदिरा गांधींनी देखील सुरुवातीला तसे प्रयत्न केले. आपण बऱ्याच वाटाघाटी तेव्हा US बरोबर, ब्रिटन बरोबर केल्या की आम्हाला ती न्यूक्लिअर अम्ब्रेला प्रोव्हाइड करा. पण त्याला काही यश भारताला आलं नाही. इनफॅक्ट कोणी आपल्याला तशी हमी दिली नाही. त्याचं एक कारण होतं की आपण अलायन्स मध्ये जाण्याचं नाकारलं होतं. आपण कुठल्याही अलायन्स मध्ये जाणार नाही हे नाकारले असल्यामुळे अशी हमी आपल्याला कोणीकडनं मिळाली. सो हे दोन गट प्रामुख्याने होते. एक गटाचं म्हणणं होतं आपण न्यूक्लिअर अम्ब्रेला घेऊ ज्याच्यामुळे आपल्याला संरक्षण मिळेल. आणि दुसऱ्या गटाचं सरळ म्हणणं होतं की नाही आपण स्वतः अण्वस्त्र चाचणी करून आपण अण्वस्त्र सज्ज व्हावं. तिसरा अर्थात एक गट होता त्याचं म्हणणं होतं की आपण जगालाच निशस्त्रीकरणाकडे घेऊन जाऊया. पण ते तितकंसं प्रॅक्टिकल नव्हतं हे तोपर्यंत भारताला देखील लक्षात आलं. पण अण्वस्त्र प्रसारबंदी 68 मध्ये आल्यानंतर आणि 71च्या युद्धानंतर हळूहळू आपला जे मत होतं ते स्वतः अण्वस्त्र प्राप्त करायचं त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. कारण आपल्याला कुठल्याही देशाकडनं अशी हमी आली नाही. या उलट इतर मोठ्या राष्ट्रांनीच आपल्याला एकटं पाडणं सुरू केलं.
सो ही जी कोणती होती की आता आपण नेमकं ह्या आपल्या आजूबाजूला अण्वस्त्र आलेले त्यांचा याला प्रतिसाद कसा द्यायचा, तर ह्या 2 गट होते आणि त्याच्यामधला जो स्वतः अण्वस्त्र मिळवायचा तो गट कुठेतरी प्रबल होताना आपल्याला दिसला. हे आपण सगळ्यात पहिली अणुचाचणी केली, ज्याला पोखरण 1 म्हणतात. 1974 मध्ये ती पहिली अणुचाचणी झाली. गमतीशीर त्याला नाव देण्यात आलं पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन. म्हणजे आता आण्विक इतिहासात भारत एकमेव राष्ट्र आहे ज्यांनी अणुचाचणी केली पण त्याचे अस्त्र बनवले नाही. आता हे नेमकं का केलंय याच्यावर बराच वादविवाद आहे. जसं मी म्हटलं 71च्या युद्धानंतर कुठेतरी भारताला हे वाटत होतं की आपल्याकडे आता ते सामर्थ्य असावं, पण असून चालत नाही. आपल्याला दाखवावं लागेल आपल्याकडे ते सामर्थ्य आहे, तेव्हा लोकांना पटेल की आपण देखील तितके प्रभावशाली आहोत. तर इंदिरा गांधींच्या मनात कुठेतरी होतं की ती क्षमता भारताने प्रदर्शित करावी, पण ती क्षमता प्रदर्शित करताना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं पण कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं होतं. इनफॅक्ट असंही म्हणतात की पण नुसती अणुचाचणी करून होत नाही. म्हणजे तुमचं जेव्हा आपण न्यूक्लिअर एक्सप्लोजन करतो तर ते एक्सप्लोजन मोठ्या प्रमाणात होतं. त्याचं जेव्हा आपल्याला बॉम्ब बनवायचा आहे तर ते कशावरनं तरी तो बॉम्ब मिसाईल तरी लागेल किंवा सबमरीन तरी लागेल. तर ज्याला डिलिव्हरी मेकॅनिझम म्हणतो की अण्वस्त्र आहे त्याचा बॉम्ब बनवण्यासाठी त्याला एक डिलिव्हरी मेकॅनिझम लागतं, ते तेव्हा भारताकडे नव्हतं. म्हणजे आपलं मिसाईल प्रोग्राम तेव्हा डेव्हलपच झालेला नव्हता. सबमरीन तर फार नंतरची गोष्ट होती. पण तरी सुद्धा आपण 74 मध्ये पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन केलं आणि जगाला सांगितलं आमच्याकडे क्षमता आहे पण आम्ही त्याचा बॉम्ब बनवत नाही. सो आम्ही चाचणी केली आमच्या आंतरिक विकासासाठी, आम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये हवं असेल, मायनिंगसाठी हवं असेल, इतर कुठल्या गोष्टींसाठी हवं असेल त्यापुरती आम्ही चाचणी केली आहे, पण मात्र आम्ही बॉम्ब त्याचा बनवणार नाही. हे काही देशांना पटलं, जे विकसनशील देश होते त्यांना हे पटलं. एक तर त्यावेळेस भारताने एक जो डेव्हलपिंग नेशन आहे 30च वर्ष झालेली आहेत जेमतेम स्वतंत्र होऊन, तरी सुद्धा एवढी मोठी चाचणी करतो हे खूपशा विकसनशील देशांसाठी मोठी प्रतिष्ठेची गोष्ट होती. मात्र ह्यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना हे लक्षात आलं की भारत आता जरी त्यांनी अण्वस्त्र केले नसतील तरी उद्या तो अण्वस्त्र सज्ज होऊ शकतो. म्हणून जे प्रसारबंदी करार होता त्या प्रसारबंदी कराराला आता जोड म्हणून एक नवीन व्यवस्था आली, त्याचं नाव होतं न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप, NSG. जे आता आपण बरेचदा बातम्यांमध्ये आपण NSG बद्दल ऐकत असतो. ते जे NSG निर्माण झालेलं आहे ते भारताच्या या पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन मध्ये झाले. NSG म्हणजे काय, तर त्यांनी ग्रुप निर्माण केला आणि त्यांनी म्हटलं की जो काही आण्विक व्यापार आहे तेच लोक करतील ज्यांनी ती NPT साईन केलेली, जो प्रसारबंदी करार ज्यांनी साईन केलेला आहे त्यांच्या सोबतच आता आण्विक व्यापार होईल. कारण शेवटी आपण न्यूक्लिअर रिॲक्टर्स आपल्याकडे अणुभट्ट्या आहेत. अणुभट्ट्या आपण कॅनडा असेल किंवा US असेल या राष्ट्रांच्या मदतीने आपण अणुभट्ट्या विकसित करत आलेले. त्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते सुद्धा बरेचदा बाहेरून लागतं. जो काही तंत्रज्ञान लागतं त्याच्यासाठी आपल्याला सहकार्य करावं लागतं. तर हा एक खूप मोठा व्यापार आहे. म्हणजे किती नाही म्हटलं तरी इतर राष्ट्रांची तुम्हाला गरज लागते. तर मग आंतरराष्ट्रीय ह्या सगळ्या राष्ट्रांनी काय ठरवलं की भारताकडे ते येऊच द्यायचं. तो जो काही ते जे काही नॉलेज आहे, ते रॉ मटेरियल आहे ते भारताकडे आपण पोहोचू द्यायचं नाही. आणि त्याच्यासाठी न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप निर्माण झाला, ज्यांनी म्हटलं की हा जो व्यापार आहे ते तेच लोक करतील ज्यांनी न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी साईन केलेली आहे, ज्याचाच अर्थ ज्यांनी ही हमी दिलेली आहे की ते यापुढे कधीही अण्वस्त्र विकसित करणार नाही किंवा ते यापुढे कधीही अशा कुठल्याही चाचण्या करणार नाही. सो न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप निर्माण होतो आणि परत भारताला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू होता. 74च्या युद्धानंतर मोठ्या सगळ्या राष्ट्रांनी आपल्यासोबत आण्विक सहकार्य थांबवलं. कॅनडाने थांबवलं, अमेरिकेने थांबवलं. या सगळ्या राष्ट्रांनी आपल्याला जे मदत मिळत होती अणुभट्ट्यांसाठी ती सगळी मदत थांबवली. आता खऱ्या अर्थाने भारताला ह्यापुढे जे काही करायचं होतं ते पूर्णपणे स्वतः करायचं होतं, कारण इतर कुठलीही मदत आता 74 नंतर पूर्णपणे सिव्हिलियन आणि मिलिटरी या 2 गटांमध्ये आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणतो. मिलिटरी पर्पसेस म्हणजे बॉम्ब्स आणि इतर गोष्टींसाठी, आणि सिव्हिलियन म्हणजे पॉवर जनरेशन असेल किंवा, तर ह्या सिव्हिलियन पर्पसेससाठी जो काही व्यापार होतो तो पूर्णपणे हा न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप नियंत्रित करतो. आणि भारताला ह्या सप्लायर्स ग्रुपमधनं बाहेर काढण्यात आलं की ह्यापुढे भारतासोबत कुठलाही असा व्यापार कोणीही करणार नाही. आणि तसे हे जे न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप जे निर्माण झालं ते इतकं क्लोज ग्रुप होता की ह्याच्या बाहेर कोणालाही व्यापार करण्याची परवानगी नव्हती. सो एके प्रकारे भारताला व्यवस्थाच अशी निर्माण केली की असा व्यापार भारतासोबत किंवा इतर कुठले राष्ट्र असतील ज्यांना असं विकसित करायचं असेल
त्यांच्यासोबत होणार नाही. सो पोखरण 1 आणि त्याच्यानंतरचं जे आपण पीसफुल न्यूक्लिअर एक्सप्लोजन झालं, एक अभूतपूर्व होतं. मुळातच बरेच लोक म्हणतात की आपण ते मग केलंच का नेमकं, म्हणजे जर का आपल्याला बॉम्ब बनवायचे नव्हते, फक्त क्षमता दाखवायची होती, तर तेवढ्यापुरतं आपल्याला जे हवं होतं ते साध्य झालं का, की आपल्याला आणखीन आपण गोष्टी कठीण झाल्यात, पण न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप आणि इतर अशा संस्था निर्माण झाल्या. तो वादविवाद अजूनही सुरू होतो. मात्र 74 मधल्या ह्या चाचणीने एक निश्चित केलं की भारताकडे क्षमता आहे हे कुठेतरी राष्ट्रांमध्ये हा एक समज निर्माण झाला आणि भारताला थोडं सिरियसली घेण्याचा, निदान ह्या भागात तरी सिरियसली घेण्याचा एक हे सुरू झालं. दुसरा याचा बाजू अशी झाली की 74 नंतर पाकिस्तानने आपलं न्यूक्लिअर वेपन्स विकसित करण्याचं सुरू केलं. म्हणजे त्यावेळेस झियाउल हकांचं एक वाक्यच आहे की आम्ही गवत खाऊ पण आम्ही अणुबॉम्ब विकसित करू. कारण भारताने जेव्हा 74 मध्ये चाचणी केली तेव्हा पाकिस्तानला वाटू लागलं की आपण भारताशी युद्ध तोपर्यंत पाकिस्तान भारताशी 3 युद्ध हरलेलं आहे, 48 मध्ये, 65 मध्ये आणि 71 मध्ये. सो हे पाकिस्तानला लक्षात आलं की बाबा आपल्याला पण अण्वस्त्र आपल्याकडे आली तर मात्र आपण भारताबरोबर युद्ध जिंकू शकतो किंवा निदान युद्ध जरी होणार नाही. म्हणून 74 नंतर पाकिस्तानचा अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण जी चाचणी केली 98 मध्ये ती चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी केली. पण आपण जर का सगळे रेकॉर्ड्स बघितले, सगळे आर्कायव्हल रेकॉर्ड्स बघितले, तर आपल्याला लक्षात येईल की चीन नाही तर पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून भारताने अणुबॉम्ब विकसित केलेला आहे. आपण ते पुढे बघू. पण या पोखरण 1 याला योगायोगाने हा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही पहिली चाचणी झाली होती म्हणून बुद्धा स्माइलिंग असं त्या दिवसाला म्हणण्यात आलं. योगाने दुसरी जी चाचणी झाली ती पण 11 मेला 98 मध्ये बुद्ध पौर्णिमेला झाली म्हणून तेव्हा म्हणण्यात आलं की बुद्धा स्माइल सगळी. योगायोगाने दोन्ही चाचण्या ह्या बुद्ध पौर्णिमेला झाल्या. सो आता 74 नंतर आपल्याकडे क्षमता आलेली आहे. आपण लोकांना म्हणजे राष्ट्रांना हे प्रदर्शित केलेलं की आमच्याकडे अण्वस्त्र प्राप्त करण्याची क्षमता निश्चितपणे आहे. पण त्या दिशेने वाटचाल का सुरू झाली, आपण निर्णायक वाटचाल का बरं त्या दिशेने सुरू झाली, तर त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आता आंतरराष्ट्रीय व्यवस्था फार भारताला प्रतिकूल झालेली होती. आर्थिक प्रतिबंध होते आणि प्रतिबंध तर निश्चितपणे होते आणि कुठेही जे भारताला हवं होतं की निशस्त्रीकरणासाठी कुठेतरी चर्चा व्हावी, ती चर्चा कुठेही भारताला होताना दिसत नव्हती. त्याचबरोबर एक पाकिस्तान आणि अमेरिका यांच्याकडनं म्हणजे शीतयुद्धामुळे यांच्यामध्ये जी एक प्रकारची संधी झालेली होती ती भारताच्या विरोधातच जात होती. म्हणजे अमेरिका सातत्याने पाकिस्तानची पाठराखण करत होता आणि हे माहिती असताना की पाकिस्तान सुद्धा अण्वस्त्र विकसित करतो आहे. म्हणजे 70च्या दशकात आपल्याला तितकीशी माहिती नव्हती, पण 80च्या सुरुवातीला भारताला माहिती होती. इनफॅक्ट 78च्या जेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होते तेव्हा आपल्याला ही कल्पना आलेली होती की कदाचित पाकिस्तान अण्वस्त्र निर्माण करतोय. पण मोरारजी देसाई स्वतःच अण्वस्त्रांच्या फार विरोधात असल्यामुळे आपण त्याला फार सिरियसली घेतलं नाही. इनफॅक्ट रॉ आणि आयबी आपल्या जे गुप्तचर यंत्रणा आहेत त्यांचे पूर्ण बजेट मोरारजी देसाईंनी कमी करून टाकलं आणि त्याच्यामुळे भारत फार मागे गेला. म्हणजे जी माहिती भारताला आधी मिळायला हवी होती ती भारताला माहिती मिळाली नाही. ती जवळपास 84-85च्या दरम्यान भारताला ते कळलं की आणि इथपर्यंत कळलं की आता पाकिस्तानकडे बॉम्ब आहे. म्हणजे विकसित करतोय हे नाही, पाकिस्तानकडे 85-86च्या काळात पाकिस्तानकडे बॉम्ब आलेला होता. फक्त त्यांनी उघडपणे हे सांगितलं नव्हतं. आपल्याला ते 1987 मध्ये आपल्याला कदाचित माहिती असतील, कुलदीप नय्यर म्हणून एक पत्रकार होते आणि त्यांनी एक्यू खान जो त्यांचा शास्त्रज्ञ होता ज्यांनी मुळातच ते एक्यू खान हा हॉलंडमध्ये असताना त्यांनी काही न्यूक्लिअर ब्लूप्रिंट्स चोरले होते आणि ते पाकिस्तानमध्ये आणले होते. हॉलंडमध्ये त्याच्यावर तसा खटला भरला, त्याला शिक्षा झाली जी अर्थात एक्यू खाननी कधी भोगली नाही. पण तिथून चोरून आणलेले जे ब्लूप्रिंट्स होते त्या ब्लूप्रिंट्सच्या भरोशावर आणि चीनच्या मदतीने पाकिस्तानने बॉम्ब विकसित केला होता. आणि ह्या गोष्टीची भारताला भीती होती की सगळं जग हे भारताला थांबवतोय पण ज्यांच्याकडे बॉम्ब आहे त्याच्याकडे मात्र कोणी फार गांभीर्याने बघत नाही. बरं, जो प्रसारबंदी कायदा होता त्याच्यामध्ये एक ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहे त्यांच्याकडे एक जबाबदारी ही होती की त्यांनी इतरांना मदत करायची नाही अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी. पण आपल्याला माहिती होतं चीन ही पूर्णपणे पाकिस्तानला टेक्नॉलॉजिकली मदत करते. सो इथे भारताला
85-86च्या दशकात त्या काळात लक्षात आलं की आता पाकिस्तानकडे बॉम्ब आहे. इनफॅक्ट एकयू खान यांनी कुलदीप नय्यर यांच्या मुलाखतीत एक खुलं आव्हान भारताला दिलं होतं की जर का भारताने पाकिस्तानवर काही प्रयत्न केले तर स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तान अणुबॉम्बचा उपयोग करेल. हे 87 मध्ये एकयू खानचं वाक्य आहे. त्याचा अर्थ 87 मध्ये पाकिस्तानकडे अणुबॉम्ब होते, फक्त ते बाहेर आलेले नव्हते. आणि कारण त्यांचं अमेरिकन या सगळ्यांबरोबरचं एक संगनमत असल्यामुळे पाकिस्तानवर कुठल्याही प्रकारचा दबाव येत नव्हता. जो दबाव येत होता तो भारतावर येतो. जेव्हा हे भारताला कळलं 87 मध्ये की आता पाकिस्तानकडे बॉम्ब आहे, त्यावेळेस राजीव गांधींनी ठरवलं की आता आपण निर्णायक बॉम्ब बनवण्याच्या दिशेने त्यावेळेस 87-88 मध्ये राजीव गांधींनी बॉम्ब बनवण्यासाठीचे फायनल गो हेड, जे आपण निर्णय घेण्याचा म्हणतो, तो निर्णय घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्याच्यापूर्वी एक गोष्ट होते, राजीव गांधींनी अर्थात संयुक्त राष्ट्रामध्ये निशस्त्रीकरणाचा डिसआर्मामेंटचा एक प्रस्ताव मांडला. त्यांनी असं म्हणलं की 20 वर्षात आपण कालबाह्य पद्धतीने 20 वर्षात सगळे अणुबॉम्ब नष्ट करू शकतो. त्या संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये कुठल्याच अण्वस्त्र सज्ज देशाने भारताला प्रतिसाद दिला नाही. आणि हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा राजीव गांधींनी म्हटलं आपण आपले प्रयत्न करून झाले, आता मात्र आपण अण्वस्त्र स्वतः विकसित करायचे. सो 87च्या काळामध्ये हे आपल्याला जेव्हा निश्चितपणे कळलं की पाकिस्तानकडे बॉम्ब आहे, आपल्या गुप्तचर यंत्रणेकडे होती माहिती, पण कुठपर्यंत आलेले आहेत, किती विकसित झालेलं आहे, किती नाही आहे याची निर्णायक अशी माहिती नव्हती, जी माहिती आपल्याला 87-88च्या काळात आली. आणि त्यावेळेस मग आपण स्वतः अण्वस्त्र सज्ज होण्याच्या दिशेने ते पहिलं जे गो हेड म्हणतो ते राजीव गांधींनी त्या काळात दिलं. यांनी म्हटलं की आता आपण बॉम्ब बनवण्याच्या दिशेने सुरुवात करायची. आणि त्या 88 ते 98चा हा प्रवास आहे पूर्णपणे अण्वस्त्र मिळवण्याचा. इथून आपल्याला आणखी एक जे आपण म्हणतो की कॉन्टिन्युटी लक्षात येते की राजीव गांधींनी ठरवलं आपण अण्वस्त्र विकसित करायचे. नरसिंहरावांनी ते पूर्णपणे अण्वस्त्र भारताकडे असावी या पक्षाचेच नरसिंहराव होते. आणि नरसिंहरावांच्या काळात आपण अण्वस्त्र सज्ज होण्याच्या दिशेने सुरुवातही केली. आपण पूर्णपणे तयार होतो अण्वस्त्र चाचणी करायला. मात्र अमेरिकन स्पाय सॅटेलाइट्स जे होते त्यांना हे लक्षात आलं. आता पोखरणमध्येच परत अण्वस्त्र चाचणी होणार होती. जेव्हा अण्वस्त्र चाचणी आपण करतो बऱ्याच प्रकारचे तिथे तयारी करावी लागते, मोठे गड्डे खोदावे लागतात. निर्णय प्रकारची तयारी जेव्हा होते ते अमेरिकन स्पाय सॅटेलाइट्सनी बघितलं. आणि जसं अमेरिकेच्या लक्षात आलं की आपण अण्वस्त्र चाचणी करतोय, अमेरिकेने भारतावर प्रचंड प्रभाव टाकला. त्यावेळेस आपल्याला लक्षात असेल 91 मध्ये सोव्हिएत विघटन झालेलं होतं. भारताचा जो एक सामरिक मित्र होता तो नाहीसा झालेला होता. आपला आर्थिक आपण IMF आणि या सगळ्यांकडनं लोन घेतलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नरसिंहरावांनी ठरवलं की ह्या दबावात आपण चाचणी करू शकत नाही. आणि जसवंत सिंग जे आपले परराष्ट्र मंत्री होते त्यांनी त्यांच्या आठवणीत सांगितलं की नरसिंहरावांनी म्हटलं होतं जेव्हा वाजपेयी आले की मी हे चाचणी करू शकलो नाही, पण तुम्ही मात्र ही चाचणी पुढे न्या. एका प्रकारे नरसिंहरावांनी तयारी केल्यानंतर ते पुढे वाजपेयींकडे ती धुरा सोपवली. आणि 98 साली मग आपली अण्वस्त्र चाचणी झाली. आणि आपण 11 मेला 3 बॉम्ब आणि 13 मेला अजून 2 बॉम्ब असे 5 बॉम्ब आपण त्या चाचणीमध्ये गेले. अतिशय म्हणजे भारताचं ह्या ठिकाणी यश हे होतं की कोणालाही सुतराम कल्पना लागली नाही की आपण अण्वस्त्र चाचणी करतो. त्या फोटोमध्ये आपल्याला दिसेल मध्ये आर चिदंबरम आहे, हे अब्दुल कलाम आहे, तिथे मागे अनिल काकोडकर आहेत. हे सगळे लोक सैनिकी वेशात फिरायचे पोखरण या रेंजमध्ये. कारण स्पाय सॅटेलाइट्स तेव्हा पण होते, सगळे लोक भारतावर लक्ष ठेवून होते की आता भारताने हे अण्वस्त्र चाचणी करू नये. तर सगळ्यांना चुकवून कशी चाचणी करायची हे खूप मोठं आव्हान भारतापुढे होतं. आणि असं ठरवलं की सगळे, कारण पोखरण मुळात ही मिलिटरी रेंज होती, अचानक तिकडे फार सिव्हिलियन्स येऊ लागले तर लोकांना शंका येईल. पण सगळे सायंटिस्ट आपले आर्मी वेशात होते, यांची नावं वेगवेगळी होती. यांना मेजर पृथ्वीराज म्हणायचे, APJ अब्दुल कलामांना चिदंबरांना नटराज म्हणायचे. या सगळ्या कोड नेम्सनी ते तिकडे वावरत होते. सगळी कामं रात्री व्हायची, कारण रात्री एक ब्लाइंड स्पॉट मिळायचा जेव्हा आपण गड्डा खोदू शकायचो. आणि सकाळ होण्यापूर्वी तो त्याच्यावरती एक प्रकारचा पडदा टाकलेला असायचा की कोणी सॅटेलाइटने ते पकडू नये. परत रात्र झाली की ते खणणं सुरू व्हायचं. आणि सगळा हा जो प्रकार ह्या 1 महिन्यात आपण सगळ्या सॅटेलाइट्सला चुकवून शेवटी ते गेलेलं ते अणुचाचणी केली. आणि जेव्हा ही अणुचाचणी झाली त्याला आता आपण बुद्धा स्माइल्स अगेन म्हटलं, बिकॉज परत ते म्हणजे बुद्ध पौर्णिमेला ती चाचणी झाली. आणि यावेळेस वेगळं काय झालं, 74 मध्ये आपण म्हटलं आमच्याकडे क्षमता आहे, 98 मध्ये आपण म्हटलं आमच्याकडे क्षमता आहे आणि आम्ही बॉम्ब बनवलाय.
सो आता आपण ही जगाला सांगितलं की आमच्याकडे बॉम्ब आहे, आणि याचं पाठोपाठच म्हणजे जवळपास एक 3 ते 4 आठवड्यानंतर पाकिस्तानने देखील अण्वस्त्र चाचणी केली आणि त्यांनी म्हटलं आमच्याकडे पण आता बॉम्ब आहे. आता ह्यामुळे झालं काय की जगाला हे शेवटी जी भारत इतक्या दिवसांपासून म्हणत होता की पाकिस्तानकडे बॉम्ब आहे त्याच्याकडे लक्ष द्या, ते कोणी मान्य केलं नाही. पण 3 आठवड्याच्या आत जेव्हा पाकिस्तानने चाचणी केली तेव्हा जगाला हे कळलं की ह्यांच्याकडे आहे. कारण 3 आठवड्यात कुठलंच राष्ट्र अचानकपणे अण्वस्त्र चाचणी करू शकत नाही. निदान तयारीलाच तुम्हाला 1.5-2 महिने लागून जातात, तर 3 आठवड्यातच जर का कोणी चाचणी केली असेल तर हे स्वाभाविक होतं की पाकिस्तानकडे आधीपासून. सो भारताने पाकिस्तानचा अणुबॉम्ब देखील जगासमोर त्या पद्धतीने उघडा पाडला. आणि 98च्या त्या अर्थात याचं जे पडसाद झाले ते भारताला निश्चितच अजून कठीण होते त्या भारतासाठी, कारण याच्यात लगेचच प्रतिबंध लागले. आणि 98च्या त्या चाचणी इथे वाजपेयींचं क्रेडिट होतं, इथे वाजपेयींचं यश होतं की इंदिरा गांधींनी ठरवलं त्याच्यानंतर की दुसऱ्यांदा चाचणी करायची. त्यांनी फार ठरवलं, पण इंदिरा गांधींनी म्हटलं आता मी करू शकत नाही. राजीव गांधींनी म्हटलं तेच, त्यांनी देखील दुसऱ्यांदा चाचणी केली नाही. नरसिंहराव देखील आंतरराष्ट्रीय दबावाखाली आले. पण वाजपेयींनी आल्यानंतर म्हणजे वाजपेयींचं जेव्हा पहिलं हे असतं 13 दिवसांचं सरकार होतं तेव्हा ते करू शकले नाही, 13 दिवसांचं सरकार होतं. पण परत जेव्हा वाजपेयी आले तेव्हा आल्यानंतर पहिल्या महिन्यात त्यांनी हा निर्णय घेतलेला. म्हणजे एप्रिलमध्ये वाजपेयी पंतप्रधान झाले आणि ते मार्चमध्ये काहीतरी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि मेमध्ये आपण ही चाचणी केली. सो आल्यानंतर पहिला महत्वाचा निर्णय वाजपेयींनी तो घेतला. आणि निर्णय घेतला हे तर महत्वाचं आहे, पण ह्यानंतर जे होतं की एक निर्णय घेणं एक मुद्दा आहे, पण तो निर्णय जगाला पटवून देणं की हा निर्णय भारतासाठी आणि जगासाठी देखील हिताचा आहे. इथून भारताचा एक महासत्तेकडे प्रवास सुरू. आतापर्यंत पूर्णपणे आण्विकदृष्ट्या भारत बहिष्कृत होता, सगळ्यांनी भारताला एकवटलं होतं, सगळ्या आंतरराष्ट्रीय व्यवस्था भारताला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत होती. पण 98 नंतर जेव्हा भारत अण्वस्त्र सज्ज झाला त्यानंतर खरी कस होती की आता मात्र जगाला हे पटण. तेव्हा सुद्धा भारताकडे लोन होतं, आपण हे खूप आर्थिकदृष्ट्या विकसित झालेलो नव्हतो. 91 मध्ये जेव्हा आर्थिक रिफॉर्म झाले होते त्याच्यानंतर हळूहळू कुठे आपली इकॉनॉमी वाढत होती, त्याला पण IMF आणि या सगळ्या लोन्सची गरज होती. सो एक खूप मोठा आव्हान वाजपेयी सरकार समोर होतं की हा जगाला आता पटवून द्यायचं की हे जे अण्वस्त्र झालेलं आहे हे जगाच्या विरोधात नाही. म्हणजे आपल्याला इनफॅक्ट बिल क्लिंटन म्हणाले होते की वी आर गोइंग टू कम डाऊन ऑन दोज गाईज लाईक अ टन ऑफ ब्रिक्स. जेव्हा अमेरिकेला हे कळलं, अमेरिकेने मान्य केलं की आम्ही बऱ्याच वर्षांपासून भारतावर लक्ष ठेवून होतो, पण भारताची चाचणी ओळखण्यात आम्ही अपयशी झालो आणि आता आम्ही भारतावरती तुटून पडू अशा आशयाचं बिल क्लिंटन जे तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी म्हटलं. आणि तसं त्यांनी केलं. आर्थिक प्रतिबंध भारतावर आणले. संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिका आणि चीनने एक मोठा प्रस्ताव आणला जिथे भारताला ॲज शब्द न वापरता भारत एक रोग राष्ट्र आहे अशा प्रकारचं घोषित करण्यात आलं. जगभर भारताची निंदा झाली. म्हणजे सगळा दोष भारतावर आला की भारताने कशा एक अणुशर्यत इथे सुरू केली आहे की काय. म्हणजे भारताने चाचणी केली, नंतर पाकिस्तान सगळीकडे सांगत होता की भारताने केल्यावर आमच्याकडे पर्यायच नव्हता कारण आम्हाला स्वतःचं संरक्षण करायचं आहे. पण मुळात हे पटवून देणं की भारताची जी चाचणी आहे ती जगहितासाठी आहे, हा प्रवास 98 नंतर सुरू होतो. त्याचं एक म्हणजे बरं त्यानंतर 2 आणखी महत्वाचे कारगिल युद्ध झालं 99 मध्ये. कारगिल युद्ध आधी आपण सुरुवातीला जे म्हटलं की अण्वस्त्र का बरं विकसित झाली, पण लोकांना वाटलं जर का अण्वस्त्र असतील तर युद्ध होणार नाही. म्हणजे निदान जे कन्व्हेन्शनल वॉर म्हणतो आपण 2 सैन्यांमधली ती युद्ध होणार नाही, कारण अण्वस्त्र असल्यामुळे एक प्रकारचं डेटरन्स निर्माण होईल. पण कारगिल युद्धाने कारगिल युद्ध जेव्हा झाला तेव्हा पाकिस्तानकडे अण्वस्त्र होती, भारताकडे अण्वस्त्र होती. आणि एक चीन आणि रशियामध्ये एक छोटंसं झुंपण झाली होती 69 मध्ये. पण हे पहिलं असं मोठं युद्ध होतं जे दोन्ही अण्वस्त्र सज्ज राष्ट्रांबरोबर झालं होतं. म्हणजे जगाला ही भीती होती की आता कोणी एकाने अण्वस्त्र वापरली तर काय. आणि तसं झालं. म्हणजे पाकिस्तानने अण्वस्त्र भारताच्या दिशेने कारगिल युद्धात वळवली होती हे अमेरिकेने ओळखलं होतं आणि अमेरिकेने नंतर पाकिस्तानवर दबाव आणला होता की अण्वस्त्र तुम्ही खाली करा. म्हणजे कारगिल युद्धामध्ये अण्वस्त्र सज्ज झालेली होती पाकिस्तानकडून. सो कारगिल युद्ध झालं 2001-2002 मध्ये जेव्हा आपल्या संसदेवर हल्ले झाले त्याच्यानंतर ऑपरेशन पराक्रम एक म्हणजे पहिल्यांदा भारत पाक सीमेवरती भारताने आपलं पूर्ण आर्मी मोबिलाइज केलेली होती. जवळपास 1 ते 1.5 वर्ष युद्ध होईल की काय अशा परिस्थितीमध्ये 2 सैन्य समोर ठेवलेले होते. त्यावेळेस देखील अणुबॉम्ब हे सज्ज केलेले होते. सो हे 2 अण्वस्त्र
प्राप्त झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये 2 मोठे फ्लॅश पॉईंट निर्माण झाले. त्याच्यामुळे जगाने म्हटलं की ह्या भारताने हे जे अण्वस्त्र केलेली आहेत ते मूर्खपणा केलेलं आहे. आता एक प्रकारचं भीषण वातावरण साऊथ एशियामध्ये निर्माण झाले. पण कारगिल युद्ध खरं म्हणायचं तर कारगिल युद्ध हे कारणीभूत ठरलं भारताचा एक प्रकारचा प्रभाव आणि भारताचा ज्याला आपण म्हणतो न्यूक्लिअर रिस्ट्रेंट तो सिद्ध करण्यासाठी कारगिल युद्ध खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे कारगिल युद्ध जेव्हा झालं त्यावेळेस पूर्णपणे अमेरिकेने भारताची बाजू मांडली होती. म्हणजे एक गमतीची गोष्ट अशी आहे की जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा परवेज मुशर्रफ जेव्हा सेना प्रमुख होते त्यांनी ते युद्ध भारतावर केलं. पण नवाज शरीफ जे पंतप्रधान होते त्यांना देखील माहिती नव्हतं की आपला सेना प्रमुख युद्ध करतो. आणि ते युद्ध एवढ्यासाठी परवेज मुशर्रफनी केलं होतं की आता अण्वस्त्र आलेले, आता भारत काही आपल्याबरोबर युद्ध करणार नाही. तो जे कारगिलचं जे युद्ध झालं त्याची तयारी जवळपास 20 वर्षापूर्वी झालेली आहे. तसे वॉर गेम्स परवेज मुशर्रफनी केले होते की एक आपण जायचं कारगिलमधल्या काही स्ट्रॅटेजिक पोझिशन्स ऑक्युपाय करायच्या आणि मग तिथेच बसून राहायचं, जेणेकरून जो श्रीनगर लेह हायवे होता तो पूर्णपणे भारतापासून तुटून जाईल. ह्याच आणि अण्वस्त्र आल्यानंतर परवेज मुशर्रफांना वाटलं की आता तर भारत युद्ध करणार नाही, म्हणून ते कारगिलच्या त्या स्पॉट्स त्यांनी ऑक्युपाय केले. पण भारताने त्याला पूर्णपणे युद्धाला प्रत्युत्तर दिलं. भारत ते युद्ध जिंकला. कुठलेही म्हणजे त्यावेळेस पाकिस्तान अण्वस्त्र धमक्या देत होता पण भारताने अशा कुठल्याही धमक्या दिल्या नाही. इनफॅक्ट वाजपेयींनी त्यावेळेस म्हटलं होतं की आपण LOC पण क्रॉस करायचं नाही, युद्ध आपण करायचं आहे पण LOC पण क्रॉस करायचं नाही. त्यावेळेस काही लोकांनी वाजपेयींची टीका केली होती की मुळातच तुम्ही सैन्याला जो इनिशिएटिव्ह लागतो वॉरमध्ये तो इनिशिएटिव्ह घालून दिलाय, कारण आपण आता LOC क्रॉस करू शकत नाही म्हणजे काय दुसरा फ्रंट ओपन करू शकत नाही, पाकिस्तानवर दबाव येणार नाही. पण इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या म्हणजे एअरफोर्सनी जे त्या टेरेनमध्ये युद्ध केलं आणि ज्या प्रकारे आपण ते युद्ध जिंकलो त्यानंतर अमेरिकेचा भारताबद्दलचा एक प्रकारचा सकारात्मक विचार सुरू झाला. आणि पाकिस्तानचं नेमकी प्रवृत्ती काय आहे किंवा पाकिस्तानची लोकशाही काय आहे हे काही प्रमाणात जगाला देखील पुढे येणं सुरू झालं. कारण ज्या पंतप्रधानांनाच माहिती नाही की आपला सेना प्रमुख आता युद्ध करतोय ती नेमकी लोकशाही काय स्वरूपाची असेल हे त्याच्यावर आपल्याला लक्षात येतं. सो कारगिल युद्ध झालं खरं, पण कारगिल युद्धामध्ये जे आपलं नेतृत्व राजकीय नेतृत्व होतं त्या नेतृत्वाने जगाला हे पटवून दिलं की भारत लोकशाही आहे आणि जे अण्वस्त्र भारताकडे आहे ते दोज आर इन सेफ हँड्स. सो त्या प्रकारचा विश्वास लोकांमध्ये बसण्याचा कारगिल युद्धानंतर सुरू झाला. त्यावेळेस एक आणखीन खूप रंजक गोष्ट अशी झाली की आपले जसवंत सिंग जे त्यावेळेसचे परराष्ट्र मंत्री होते आणि स्ट्रोक टॅलबॉट जे अमेरिकेचे उपपरराष्ट्र मंत्री म्हणता येईल असे होते, त्यांनी जवळपास 1 ते 1.5 वर्षात त्यांनी स्ट्रोक टॅलबॉट यांनी स्वतंत्र पुस्तक त्याच्यावर लिहिलेले. 1.5 ते 2 वर्षात ह्या दोघांनी म्हणजे 99 पासून ते 2000-2001 मध्ये ह्या काळात 15 ते 20 बैठका केल्या 10 वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये. हे पटवून द्यायला म्हणजे त्या 15 बैठकींमुळे एक काळ होता जेव्हा अमेरिका आपल्यावर प्रतिबंध टाकत होता, पण 1 ते 1.5 वर्षानंतर अमेरिकेला हे आपण पटवून दिलं की ही जी अण्वस्त्र शक्ती आहे ती कोणाच्याही विरोधात नाही. त्या बैठकीचा अमेरिकेचा हेतू हे होता की भारताने हळूहळू आपले अण्वस्त्र कमी करायचे, पण झालं उलट. आपण हे पटवून देऊ शकलो अमेरिकेला की अण्वस्त्र भारताचे कोणाच्याही विरोधात नाही, हे स्वरक्षणासाठी आहे. ही 1.5 वर्षात अर्थात काय नेमकी खलबत झाली पूर्णपणे आपल्याला माहिती नसतं, पण स्ट्रोक टॅलबॉट त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये आपल्याला कळून येतं की किती, कारण अमेरिकेला पटवणं हे महत्त्वाचं होतं. एक महासत्ता फक्त अमेरिका तेव्हा अस्तित्वात होती, पण अमेरिकेला जर का ते पटलं असतं तर हळूहळू इतर राष्ट्रांना देखील आपण ते पटवू शकलो असतो. सो 99 नंतर त्या दिशेने भारताने वाटचाल सुरू केली. म्हणजे त्यावेळेसच्या वाजपेयी सरकारांनी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं की आपण अमेरिकेला आपल्या बाजूने बरोबर गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला आठवत असेल तर वाजपेयींनी US काँग्रेसमध्ये एक मोठं भाषण केलं होतं. ते भाषण खूप गाजलं. तिथल्या जे काही तिथले वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांना भारताची भूमिका लक्षात येणं सुरू झालं. बरेचसे दूत आपले तिकडनं त्या काळात वेगवेगळ्या देशांशी संवाद साधून होते आणि हळूहळू त्या दिशेने आपण अण्वस्त्र भारताकडे असले तरी ते अण्वस्त्र जगाच्या विरोधात नाही हे पटवण्याच्या दृष्टिकोनातून इकडे सो तो जो एक त्याची चेंज झाला की आता जो बहिष्कृत राष्ट्र होता आतापर्यंत जे भारताला सगळे एकवटत होते तिथून आपण हळूहळू आता एक जबाबदार आण्विक सत्ता म्हणून ओळखलं. सो ग्लोबल रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर पॉवर. सो फ्रॉम अ रोग स्टेट टू अ रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर पॉवर हा जो प्रवास आहे
तो त्या जसवंत सिंग आणि स्ट्रोक टॉलवरच्या या 15 बैठकी म्हणजे दिसायला त्या 15 बैठक तुम्ही लक्षात घ्या, 1-1.5 वर्षाच्या कालावधीत जर का 2 परराष्ट्र मंत्री 15व्या भेटतायत म्हणजे त्याचं गांभीर्य काय आहे. आणि 10 म्हणजे जगाला त्याची कल्पना नव्हती. 10 वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळेस ते भेटत आहेत. अमेरिका वेगळ्याच हेतूने त्या वाटाघाटी करत होता. अमेरिकेचं म्हणणं होतं की भारताने हळूहळू आता निशस्त्रीकरण करावं. ते हेतू अमेरिकेचं साध्य झालं नाही. पण त्या हेतूमध्ये, त्या चर्चेमध्ये जी पुढे न्यूक्लिअर डील झाली, इंडो US न्यूक्लिअर डील, त्या न्यूक्लिअर डीलचं जे पार्श्वभूमी तयार झाली होती ती या बैठकांमधनं पार्श्वभूमी तयार झाली की तिथून अमेरिकेला हे पटवू लागलं की भारतासोबत संबंध वाढवणं हे अमेरिकेच्या पण हिताचं आहे. पाकिस्तान किंवा हे आता एकंदर शीतयुद्ध संपलं होतं, पाकिस्तानची उपयुक्तता काही काळासाठी का होईना पण अमेरिकेसाठी संपली होती आणि एक मोठी लोकशाही, एक मोठी बाजारपेठ आणि उदयास येणारं राष्ट्र म्हणून भारताची नोंद ही अमेरिकेमध्ये झालेली होती. आणि म्हणून अमेरिकेला हे लक्षात आलं की आता जर का कोणासोबत संबंध ठेवायचे असतील तर ते भारतासोबत जास्त संयुक्तिक असेल. आणि हे वाजपेयी सरकारचं यश होतं की त्या दिशेने आपण वाटचाल सुरू. म्हणजे अण्वस्त्र चाचणी करणं हा निश्चित मोठा निर्णय होता, पण त्याही महत्त्वाचं जे काम झालं जे तितक्यांदा प्रकाशात येत नाही की त्यानंतर जे आपण डिप्लोमॅटिक कॅपिटल इन्व्हेस्ट केलं की आपल्याकडे अण्वस्त्र आहे पण ते अण्वस्त्र जगाच्या विरोधात नाही हे पटवून देणं. आणि 2005 मध्ये आपण म्हणजे 98 मध्ये अणुचाचणी होते आणि 2005 मध्ये आपण इंडो US न्यूक्लिअर डील हे साईन करायच्या दिशेने जातो. म्हणजे हे दिसायला तसं लहान दिसेल पण हा खूप मोठा प्रवास आहे. म्हणजे जर का तुम्ही अमेरिकेचं राजकारण बघितलं 70 आणि 80च्या दशकानंतरचं, तर त्यांनी सातत्याने त्यांचं अंतर्गत राजकारण पण म्हणजे अण्वस्त्रांचा विरोध करण्यावर अवलंबून होतं आंतरराष्ट्रीय भागामध्ये. त्यांच्याकडे असे कायदे केलेले होते की जेणेकरून अमेरिका कधीही ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहे त्यांच्यासोबत सौहार्दाचे संबंध ठेवणार नाही. अशा प्रकारचे कायदे अमेरिकेमध्ये झालेले होते. हे सगळे कायद्यांमध्ये संशोधन करून अमेरिकेने भारतासोबत म्हणजे 98 मध्ये अमेरिका भारतावर आर्थिक प्रतिबंध आणतोय, पण 2005 मध्ये अमेरिका म्हणतोय की आम्हाला तुमच्यासोबत एक न्यूक्लिअर डील करा. न्यूक्लिअर डील म्हणजे बेसिकली 2 राष्ट्र आता सिव्हिलियन पर्पजसाठी सहकार्य करेल. जे 74 नंतर अमेरिकेने फक्त स्वतःच बंद नव्हतं केलं, ती तर कोणालाही करू दिलं नव्हतं. ते 2005 मध्ये अमेरिका स्वतः म्हणत होतं की आता आपण भारतासोबत तसं सहकार्य करू. 7 वर्षात मिळवलेलं हे राजनयिक यश होतं. अर्थात भारतात त्याची काही प्रमाणात टीका झाली, पण भारतापेक्षा जास्त अमेरिकेमध्ये त्याची टीका झाली. बऱ्याचशा लोकांना वाटत होतं की अरे अमेरिका हे असं फक्त भारतासाठी असं विकण, असं भारत एकमेव देश आहे जो ज्याच्याकडे अण्वस्त्र आहे. त्यांनी NPT साईन केलेलं नाही आहे, पण अमेरिकेने त्याच्यासोबत न्यूक्लिअर डील केली. आणि फक्त एवढंच नाही, आपल्याला लक्षात असेल आपण आत्ताच न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप म्हटलं होतं थोड्या वेळापूर्वी की तो एक गट जो निर्माण झाला होता ज्यांनी कुठलाही आण्विक व्यापार जगासोबत भारताने करायचा नाही अशी व्यवस्था केली होती. त्याच्यासाठी देखील अमेरिकेच्या पुढाकाराने भारतासाठी एक वेगळा वेवर निर्माण केला, ज्याच्यामध्ये की भारत जरी NPT साईन केलेला नसला, भारताकडे जरी अण्वस्त्र असले तरी सुद्धा NSG मधली सगळी लोक भारतासोबत आता तो आण्विक व्यापार करू शकतात. म्हणजे हे फक्त भारतासाठी हे झालेलं आहे. इतर कुठल्याही राष्ट्र नाही आहे ज्याच्यासाठी असा वेवर आहे किंवा ज्याच्यासाठी ही सवलत आहे की ठीक आहे तुमच्याकडे अण्वस्त्र असतील किंवा तुम्ही NPTचे मेंबर नसाल तरी सुद्धा व्यवहार. हे जे झालेलं आहे म्हणजे 2004, 2005, 2006 मध्ये खूप म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती अमेरिकेने भारताला खूप पुढे आणलेलं आहे. हे आपल्या राजनयाचं यश. म्हणजे IAEA ज्याला म्हणतो इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सी, जे की हे सगळं आण्विक व्यापार नियंत्रित करते आणि जे इव्हन न्यूक्लिअर प्लांट्स असतात त्यांची पण देखरेख करते जगातल्या. त्यांच्या पण म्हणजे अनिल काकोडकर आपल्या म्हणजे एक योगायोगाने आत्ताच काही दिवसांपूर्वी माझी अनिल काकोडकरांची भेट झाली एका मुलाखती संदर्भात. त्यांनी IAEA मध्ये आपण कसं म्हणजे हा जो ग्लोबल रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर पॉवर हा जो टर्म आहे हा भारतासाठी फक्त वापरला जातो. जर कुठल्याही राष्ट्राने अमेरिकेकडे जरी अण्वस्त्र असले तरी अमेरिकेला रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर पॉवर म्हणून मिळत. भारताला रिस्पॉन्सिबल हा शब्द फक्त भारतासाठी वापरला जातो आणि तो शब्द हे NSG वेवर मिळावं, इतरांनी भारतासोबत व्यापार करावा याच्यासाठी अमेरिकेने आणि या सगळ्या चालनात आणलेला तो शब्द. आणि हळूहळू आपण एकटे पडलेले जे राष्ट्र होतं
ते आता जागतिक आंतरराष्ट्रीय आण्विक व्यवस्थेत पूर्णपणे इंटिग्रेट होतं. म्हणजे आता आपल्यासोबत व्यापार होतात. अमेरिकेने आपल्यासोबत, जशी अमेरिकेने न्यूक्लिअर डील केली तसंच युरोपातल्या राष्ट्रांनी आपल्यासोबत न्यूक्लिअर व्यवहार सुरू केले. आज आपले जपानबरोबर न्यूक्लिअर डील आहे, ऑस्ट्रेलियाबरोबर न्यूक्लिअर डील आहे, फ्रान्सबरोबर न्यूक्लिअर डील आहे, साऊथ कोरियाबरोबर न्यूक्लिअर डील आहे. या सगळ्या राष्ट्रांबरोबर आता हळूहळू, आणि ही जी न्यूक्लिअर डील झालेले आहे हे त्यांच्या पुढाकारांनी झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी इतर राष्ट्रांना वाटत होतं की आता भारतासोबत संबंध प्रस्थापित करणं गरजेचं आहे. इतकी वर्ष गेला आपण एकवटलेलं आहे. तो मुळात त्या पद्धतीचे कुठेतरी याला कोर्स करेक्शन म्हणतो. कोर्स करेक्शन केल्यानं आज म्हणजे न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपमध्ये अर्थातच आपण नाही आहोत, पण इतर जे काही आण्विक अशा व्यवस्था आहेत त्या सगळ्या व्यवस्थांमध्ये आज भारत पूर्णपणे सहभागी आहे. आणि हे दर्शवतं की आपला जो काही डिप्लोमसी, हे आपण राजनय म्हणतो किंवा कूटनीती होती, ती तितकीच महत्त्वाची होती जितकी आपली वैज्ञानिक क्षमता होती. न्यूक्लिअर टेस्ट करणं हे अर्थात कधीही खूप मोठा निर्णय ठरला असता, पण टेस्ट नंतर जे झालेलं आहे, टेस्ट नंतर आपण जी जगाला, हे आज पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहे, पण पाकिस्तानची अण्वस्त्राबद्दलची एकंदर लोकांमधली प्रतिमा, आंतरराष्ट्रीय संस्थेमधली प्रतिमा आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल. अर्थात इस्रायल एक राष्ट्र ज्यांनी खुलेपणाने मान्य केलेलं नाही आहे की त्यांच्याकडे अण्वस्त्र आहे, पण जगाला माहिती आहे की त्यांच्याकडे ते आहेत. पण भारत एकमेव असा राष्ट्र आहे ज्याच्याकडे अण्वस्त्र आहे, पण तो या सगळ्या आंतरराष्ट्रीय आण्विक व्यवस्थेत आता पूर्णपणे सक्रिय आहे. फक्त NSG मध्ये नाही, कारण NSG मध्ये चीन आहे. NSG मध्ये जर का तुम्हाला सहभाग व्हायचा असेल तर त्याला कॉन्सेन्सस प्रिन्सिपल लागतो. जे त्याच्यात राष्ट्र आहेत त्या सगळ्या राष्ट्रांनी हो म्हटल्याशिवाय त्या ग्रुपचा भाग होता येत नाही. चीन सोडून बाकी सगळ्या राष्ट्रांनी भारताला हो म्हटलेलं आहे. फक्त चीन नाही म्हणतोय म्हणून आज आपण NSG मध्ये नाही, पण बाकी, आणि म्हणून भारत NSG मध्ये जाऊ शकत नाही, तर भारतासाठी सवलत NSGच्याच राष्ट्रांनी निर्माण केली. NSG वेवर जे आहे ते फक्त भारतासाठी, की भारत आज येऊ शकत नाही तर आपण बाहेर राहून भारतासोबत सहकार्य करू शकतो. अशा प्रकारची व्यवस्था आज भारत, म्हणजे तुम्ही जर का 74 नंतर आठवलं ज्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय वातावरण भारतासाठी होतं, आणि आज जर का तुम्ही बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की किती मोठा तो फरक आहे. हा जो प्रवास आहे, आणि कुठेतरी आपण जगाला हे मान्य करून गेलेलं आहे. ज्या काही ट्रीटीज आता भारतासोबत होत आहेत, ज्या काही अग्रीमेंट्स भारतासोबत होत आहेत, तुम्ही लक्षात घ्या आण्विक चर्चा मुळातच आता भारतासंदर्भात तितकी सवलत नाही. भारताला कोणीच आता म्हणत नाही की तुमचे अण्वस्त्र कमी करा, अमुक करा, तमुक करा. ऑन द कॉन्ट्ररी एक न्यूक्लिअर गव्हर्नन्स जे आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय व्यवस्था जी याचं सगळं सांभाळेल, त्याच्यामध्ये भारताला हळूहळू सामील करून घेण्याचा प्रयत्न आता सगळे राष्ट्र करत आहेत. त्याचं एक उदाहरण म्हणजे एक, अर्थात NSG मध्ये आपण नाही आहोत, पण एक ऑस्ट्रेलिया ग्रुप आहे ज्याला ऑस्ट्रेलिया ग्रुप म्हणतात, जो एक असाच एक समूह आहे जो आण्विक व्यापार बघतो, त्याचा भाग भारत आहे. वासेनार ग्रुप आहे, त्याच्यामध्ये भारत आज आहे. MTCR म्हणून एक आहे, मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम, जी की मिसाईल्स जे असतात जे आण्विक अस्त्रांसाठी वापरल्या जाऊ शकतात त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी एक संस्था आहे, त्याच्यामध्ये देखील आज भारत आहे. फक्त NSG ह्या 4 संस्था आहेत IAEA वगळता, जे की आण्विक व्यापार आणि आण्विक संबंधांबद्दल आंतरराष्ट्रीय व्यवस्था नियंत्रित करतात. त्याच्यात 4 पैकी 3 याच्यात भारत आहे, एका याच्यात नाही, फक्त चीनच्या विरोधामुळे. आणि आता वस्तुतः असं झालेलं आहे की आपण त्याचा भाग नसलो तरी तितकासा फरक पडत नाही, कारण आपण व्यापारिक एनी केस करतोय, कारण NSGचं वेवर आता भारताकडे आहे. त्या वेवरच्या भरोश्यावरच इतके आण्विक गरजा करू. सो हा जो प्रवास आहे की एकेकाळी जिथे आपल्याबरोबर कोणी सहकार्य करायला तयार नाही, ते आज जेव्हा की आंतरराष्ट्रीय व्यवस्था भारताला सामील करून घेण्याच्या दृष्टीने वळवल्या जातात, हा प्रवास भारतासाठी खूप महत्त्वाचा. म्हणजे आपण जर का आंतरराष्ट्रीय राजनैतिक इतिहास बघितला तर भारताची न्यूक्लिअर डिप्लोमसी ही जगभरात अभ्यासली जाते की नेमकं भारताने हे साध्य कसं केलं. इतक्या प्रतिकूल, आंतरराष्ट्रीय प्रतिकूल परिस्थितीमध्ये चाचणी करायची पूर्णपणे स्वप्रयत्नांवरती. लक्षात घ्या, 74 नंतर कुठल्याही राष्ट्र आपल्यासोबत सहकार्य करायला तयार नव्हतं. पूर्ण स्वप्रयत्नावरती ती चाचणी करायची. विकसित आत्ताच कदाचित आपण वाचलं असेल 3-4 दिवसांपूर्वी आपण अग्नी प्राईम हे मिसाईल टेस्ट केलं, DRDOने टेस्ट केलं रात्री. इट वॉज अ नाईट टेस्ट, जे जवळपास 5,000 ते 7,000 किलोमीटर दूरपर्यंत ते मिसाईल जाऊ शकतं. ते मिसाईल अर्थातच न्यूक्लिअर वॉरहेड्स घेऊ शकतं. हे सगळे जे अग्नी मिसाईल ह्या सगळ्या ज्या काही डेव्हलप झालेल्या आहेत ते भारताने स्वप्रयत्नांवरती केलेले आहेत. कुठल्याही इतर राष्ट्रांची मदत न घेता, मदत जाऊ द्या, त्यांचं आव्हान पत्करून त्यांना प्रतिकूल परिस्थितीत आपण हे सज्ज केलेले. आणि ते आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला हे पटवून दिलं की हे जे काही भारताचं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं स्थान आहे
ते आढळ आहे आणि या अण्वस्त्रांमुळे ते आणखीन काही प्रमाणात आणखीन त्याचं द्योतक असतं की आता भारत एक महासत्ता आहे. आजही भारताचे प्रयत्न जेव्हा निशस्त्रीकरणाबद्दल आपण म्हणतो तर भारत अजूनही निशस्त्रीकरण व्हावं त्या पक्षात आहे, पण आता भारताबद्दल कोणी प्रसारवादी किंवा याबद्दल बोलत नाही. इराणबद्दल आपल्याला कदाचित वाचलं असेल, इराण जेव्हा विकसित करण्याचा प्रयत्न करतो तुझे सगळे जसे राष्ट्र एकवटले आणि त्याला पूर्णपणे एकटं पाडलेलं आहे, तशी काही परिस्थिती एकेकाळी भारताची होती. पण आज जर का काही आण्विक निर्णय घ्यायचे असतील आंतरराष्ट्रीय स्तरावरती तर ते भारताला सोडून कुठलाही निर्णय होणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आज आहे. तर हा जो एक पूर्ण म्हणून मी जो बहिष्कृत राष्ट्र जो शब्द वापरला तो एवढ्यासाठी होतो की एक काळ होता जेव्हा खरोखर भारताला पूर्णपणे एकवटलेलं होतं. पण आज कुठलीही व्यवस्था, कुठलीही आंतरराष्ट्रीय व्यवस्था भारताला वगळून होऊ शकत नाही. त्याचं कल्पना G20 असेल, आपण बघतोच आहे, पण कुठल्याही सुरक्षा व्यवस्था असेल, आर्थिक व्यवस्था असेल आणि आण्विक व्यवस्था असेल, त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये भारताचा अविभाज्य भाग तिथे आहे. म्हणून आज एक म्हणून जेव्हा आपण भारताचा एक महासत्ता म्हणून प्रवास बघू तेव्हा 98ची ती चाचणी हा त्याच्यातला एक खूप मोठा टप्पा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा कदाचित एक सगळ्यात मोठा निर्णय आण्विक चाचणीचा असेल. पण त्याच्यानंतरचं जे आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने इतर शास्त्रज्ञांनी जे मिळवलंय ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. कदाचित ते तितकी प्रकाशात किंवा प्रकाशात येत नाही, पण ती देखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. हा एक छोटासा प्रवास भारताचा की आपण कसं एक महासत्ता झालो आणि आज आपले त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत म्हणजे आता भारत आणि पंतप्रधान मोदी आता अमेरिकेला जाणार आहेत त्यांची तिथे, तेव्हा पण ते परत अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये भाषण करणार आहेत. पण तुम्ही आत्तापासून त्याची चर्चा जगभरात होते की पंतप्रधान मोदी आता जाणार आहेत, अमेरिकेत जाणार आहेत, काय चर्चा होणार आहेत, काय त्यांच्यामधले सहकार्य होणार आहेत, कुठले ॲग्रीमेंट साईन होणार आहेत, इतकं क्लोजली जगभरात आता भारताला फॉलो केलं. युक्रेनमध्ये आपल्याला लक्षात आलंच असेल, भारताला म्हणजे भारत कुठल्या बाजूनी बोलतो हे सगळ्या जगाला याची आवडती की भारत नेमकं कुठल्या बाजूनी बोलेल. काही लोकांनी भारताच्या याची टीका पण केली. त्याचं कारण हेच की मुळात भारताला आता तितकं महत्त्व आहे. आता युक्रेन कुठेतरी आहे म्हणून भारताचा त्याच्याशी काय संबंध, अशा प्रकारच्या चर्चा आता कालबाह्य झाल्या. मग ते आणि वेगवेगळ्या गटांमध्ये आता भारत इंटिग्रेट होताना दिसतो. त्याचं एक कारण हे की महासत्ता म्हणून भारत आता उभारलेला आहे आणि त्याचं भारताने अण्वस्त्र सज्ज होणं हे खूप महत्त्वाचा त्याचा एक भाग आहे. तो हा एक छोटासा प्रवास मी इथे थांबतोय. तुम्हाला जर का काही प्रश्न असतील किंवा काही बोलायचं असेल. याच्यात एक गोष्ट ठळकपणे दिसली की चीन आणि पाकिस्तान हे मात्र डेव्हलप करत होते आणि त्यांच्यावर पुरेसा दबाव अमेरिका किंवा इतर यांच्याकडे घेत नव्हतं. पाकिस्तानचे जर सरळ सरळ बाजूला तर चीनच्या ते नादीत लागत. तर ह्याचं भांडवल आपण केलं का नाही की बा तुम्ही आम्हाला सांगताय ह्यांना का नाही सांगता. खूप प्रयत्न केले. आणि हा तर आणि मग त्याला काही तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणजे सरळ सरळ त्यांची बाजू घेत होती. बरोबर. मी जसं सुरुवातीला म्हटलं की भारताला आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर फार विश्वास होता. नेहरूपासूनचा ते एक होतं की आमचं संयुक्त राष्ट्र असेल किंवा या सगळ्यांवर भारताचा फार विश्वास होता आणि कुठेतरी सातत्याने भारताला त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हणता येईल की डिसअपॉइंटमेंट होतं की कधीच भारताला ते आणि कसं आहे आंतरराष्ट्रीय व्यवस्थाला त्याचं एक लॉजिक आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेचे चांगले संबंध आहेत हे कारण त्यावेळेसची भूराजकीय परिस्थिती तशी होती की भारताने समजून घेण्याची गरज होती की बाबा भूराजकीय परिस्थिती अशी आहे तर आपल्याला याच्यात यश मिळणार नाही. यश मिळणं शक्यच नव्हतं कारण त्या दोघांमध्ये संधी होती. चीन आणि US मध्ये नंतर एक प्रकारचं सौहार्द निर्माण झालेलं होतं आणि ते कुठेतरी भारताला रिअलाईज झालं की आता आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर अवलंबून जाण्यात अर्थ नाही. आता आपल्यालाच आपलं करावं लागेल. म्हणून 71 भारतानंतरच खऱ्या अर्थाने आपण सुरू केलं अण्वस्त्र प्राप्तीच्या दिशेने प्रयत्न. व्हॉट इज नेक्स्ट पुढे काय आपण बघतोय काय म्हणजे अण्वस्त्र हा म्हणजे ह्या प्रवासात पुढचे टप्पे काय असू शकतात. आता एक गंमत अशी झाली की 98 नंतर आपण आपली न्यूक्लिअर डॉक्ट्रिन मी ते सांगायचं विसरलो बरं झालं आपण म्हटलं 98 मध्ये आपण न्यूक्लिअर डॉक्ट्रिन आपली सांगितली. म्हणजे आपण जे ग्लोबल रिस्पॉन्सिबल न्यूक्लिअर पॉवर म्हणतो त्याचं एक कारण हे पण होतं की 98 नंतर आपण अणुचाचणी केली आणि वाजपेयींनी न्यूक्लिअर डॉक्ट्रिन सांगितली. डॉक्ट्रिन म्हणजे मुळात आपण हे अण्वस्त्र कसे वापरणार किंवा कधी वापरणार याच्याबद्दलचा आराखडा सांगितला. आणि त्याच्यामध्ये वाजपेयींनी म्हटलं की आम्ही कधीही न्यूक्लिअर वेपन्स वापरायला पहल करणार नाही. सो नो फर्स्ट यूज. आम्ही पहिले कधी न्यूक्लिअर वेपन्स वापरणार नाही. आम्ही ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स नाही आहेत त्यांच्या विरोधात न्यूक्लिअर वेपन्स वापरणार नाही. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट वाजपेयींनी त्यावेळेस म्हटली की आता आम्ही सगळ्या चाचण्या थांबवतो. म्हणजे आता यापुढे आम्ही अण्वस्त्र विकसित करणार नाही. म्हणजे मोरेटोरियम ज्याला आपण म्हणतो की आमच्याकडे आले आम्हाला फक्त डेटरन्ससाठी हवं होतं. आम्हाला कोणावर युद्ध करायचं नाही आहे. आमच्याकडे अण्वस्त्र आहेत हे लोकांना कळलेलं आहे.
आमच्यावर जर का कोणी प्रहार केला तर आम्ही प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहोत. सो आम्हाला जे साध्य करायचं ते आम्ही केलं. आता आम्हाला काही अण्वस्त्र वाढवण्याचा आणि प्रतिष्ठेचा तो प्रश्न नाही. सो हे वाजपेयींनी सांगितलं, हे जगाने त्याची दखल घेतली. पण आता बरेच लोक म्हणतात की ह्याच्यावर विचार करायला हवा का, पुनर्विचार करायला हवा का. कारण चीन आणि पाकिस्तान दोघांकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्र आहेत हे माहिती आहे. पाकिस्तानकडे पण भारतापेक्षा जास्त आहे. दुसरं हा थोडा टेक्निकल भाग असा की आपण म्हणतो की अण्वस्त्र आहे, नो फर्स्ट यूज, हे आपण पहिले वापरणार नाही. याचा अर्थ काय, जर का आमच्यावर कोणी न्यूक्लिअर वेपन वापरलं तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ. याचा अर्थ काय की पहिलं न्यूक्लिअर वॉर, हे पहिला न्यूक्लिअर अटॅक हा आपल्याला डायजेस्ट करावा लागेल अँड देन वी हॅव टू रिस्पॉन्ड. सो वी शुड हॅव कॅपॅसिटी टू ॲब्झॉर्ब फर्स्ट स्ट्राईक. आता ह्याबद्दल बरेचसे लोक विचार करतात की आता जे 98 जे तंत्रज्ञान होतं आता जे आहे त्याच्यात बराच फरक झालेला आहे. तर आपण तितके टेक्नॉलॉजिकली आता अप टू डेट आहोत का, ॲब्झॉर्ब करणं फर्स्ट स्ट्राईक. बरं, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते, मिसाईल्स अर्थात आपल्याकडे आहेत. न्यूक्लिअर वॉरहेड्स ज्याला आपण म्हणतो की अगदी मिसाईल्समधून आपण न्यूक्लिअर बॉम्ब सोडू शकतो. दुसरा पर्याय काय तर आपण विमानाने न्यूक्लिअर बॉम्ब सोडू शकतो. आधी मिराज वापरायचो, राफेल आल्यापासून आता राफेलमधनं पण आपण न्यूक्लिअर वेपन सोडू शकतो. हे दोन पर्याय झाले. पण सर्वसामान्यपणे असं मानलं जातं की सबमरीन्समधनं जो न्यूक्लिअर स्ट्राईक होते ती सगळ्यात चांगली असते. कारण ती बऱ्यापैकी लपून असते आणि त्याला आपण न्यूक्लिअर ट्रायड म्हणतो की आपण पाण्यात थ्रू पण न्यूक्लिअर वेपन वापरू शकतो, लँड थ्रू पण करू शकतो, मिसाईल थ्रू आणि विमाना थ्रू. तर आपल्याकडे ट्रायड डेव्हलप झालं आहे. म्हणजे आपल्याकडे अरिहंत आहे, पूर्णपणे अजून विकसित झालेली आहे, पण अरिहंत आपल्याकडे आहे आणि विमान आणि हे तर आहेच. पण हा जो सबमरीनचा जो प्रोग्राम आहे न्यूक्लिअर सबमरीन्सचा, त्या दिशेने अजूनही हवी तशी वाटचाल जी अपेक्षित आहे तशी होत नाही. त्याच्यात बरेच आपल्याला लक्षात आलेले खूप मोठ्या न्यूक्लिअर सबमरीनचा ॲक्सिडेंट झाला होता मुंबईमध्ये, त्याच्यामुळे बराचसा मेजर प्रॉब्लेम झाला. खूप टीका झाली भारताची, अजून आपण ते टेक्नॉलॉजी पूर्णपणे डेव्हलप केली आहे की नाही. ती अतिशय क्लिष्ट टेक्नॉलॉजी आहे, ते सोपं नाही आहे. पण आपल्या आजूबाजूला लोकांकडे आहे, चीनकडे तर निश्चितपणे आहे. सो आपल्याला जर का डेटरन्स आपण ज्याला म्हणतो की शक्ती समतोल येण्यासाठी अजून कदाचित आपल्याला काम करावं लागणार आहे. त्या दिशेने काम सुरू आहे. दुसरं न्यूक्लिअर सबमारीन ह्यात अजून ते डेव्हलपमेंट स्टेजवर आहे. कदाचित ते लवकरात ते 2023मध्येच येणं होतं, पण काही अर्थाने ते लांबलेलं आहे. तर आपल्याला जो डेटरन्स आहे तो क्रेडिबल करावा लागतो. म्हणजे आपल्या जर का शेवटी आपण डेटरन्स असतो हा तुलनात्मक असतो, तो रिलेटिव्ह असतो. म्हणजे नुसतं माझ्याकडे न्यूक्लिअर वेपन्स असून चालत नाही. माझे न्यूक्लिअर वेपन्स माझ्या जे शत्रू राष्ट्राकडे आहेत त्याला किती समतोल करतात. सो जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ती, म्हणून कदाचित आपल्याला आठवत असेल मनोहर पर्रिकर जेव्हा रक्षामंत्री होते तेव्हा त्यांनी एका भाषणात असंच म्हटलं की आपल्याला आपली न्यूक्लिअर डॉक्ट्रीन परत विचार करायची गरज आहे. म्हणजे परत आपल्याला आपल्या न्यूक्लिअर डॉक्ट्रीनवर विचार करायला हवा. ते एक वाक्य त्यांनी म्हटलं आणि जगभरात त्याच्याबद्दलची चर्चा सुरू झाली की भारत आता नो फर्स्ट यूज सोडतोय की काय, भारत परत आता अण्वस्त्र सज्ज होतोय, आणखी वाढवतोय की काय. अजून तसे काही निदान ओपन डोमेनमध्ये तरी नाही आहे. पण ती एक दिशा पुढे आहे की सतत आपल्याला क्रेडिबल राहणं आपल्या प्रतिस्पर्धकांची, ती निश्चितच भारताला काम आहे. आधी युद्ध होता अनेक देशांमध्ये किंवा अनेक देशांमध्ये, तर त्यामध्ये एनर्जीचा रोल काय असतो की हा एक प्रश्न. दुसरं म्हणजे आपण एनर्जीचा सदस्य होण्यामागे आपले फायदे काय, सुरक्षा परिषद. आणि दुसरा अण्वस्त्रधारी आपल्याला मान्यता आहे जगामध्ये, काही देशांची आपल्या ट्रिटी आहेत. पण असे जे देश आहेत की ज्यांना मान्यता नाही पण तरी त्यांच्याकडे अण्वस्त्र आहे, तर या दोन ह्याच्यामधला म्हणजे आपल्याला मान्यता असल्यामुळे आपल्याला फायदा काय आणि त्यांना नसल्यामुळे तोटा काय, किंवा हे आंतरराष्ट्रीय लेवलला ते कशा पद्धतीने बघितलं जातं. दुसरी गोष्ट, आपण अण्वस्त्र जेव्हा हे केलं तर आपल्यावर सुरुवातीला बंधनं घालण्यात आली. तसं काहीच संदर्भ नाही. कारण मुळात एनर्जी न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप म्हणजे एक गट आहे जो न्यूक्लिअर रिलेटेड ट्रेडमध्ये कार्यरत आहे. उदाहरणार्थ रॉ मटेरियल्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, सेंट्रिफ्युजच्या टेक्नॉलॉजी असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा जो व्यापार होतो राष्ट्रांमध्ये त्याला नियंत्रित करण्यासाठी न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप. सो मुळात न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप हा मिलिटरी डोमेनमध्ये जातच नाही, तो सिव्हिलियन डोमेनमध्येच असतो. सो आपण न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये नसल्यामुळे युद्धात भारताला काही होईल तर त्याचा तसा संबंध नाही. हां, जर का भारत त्या गटात असेल तर ज्या काही निर्णय तो गट घेतो त्याच्यात मात्र भारत सहभागी होऊ शकतो.
तो तिथे नसल्यामुळे तो एक तोटा भारताला आहे की जे काही निर्णय एनएसजी करतं त्याच्यात भारताचा थेट सहभाग नसतो. पण व्यापाराचा दृष्टिकोन आपण बघितला तर जसं मी म्हणलं एनएसजीने भारतासाठी सवलत केलेली आहे की आपण जरी एनपीटी मेंबर नसलो, आपल्याकडे जरी न्यूक्लिअर वेपन्स असले तरी इतर लोक आपल्याशी व्यापार करू शकतात. सो व्यापार आपला होतोय पण जी निर्णय बनवण्याची प्रक्रिया असते त्याच्यात भारत नाही. म्हणून भारताला त्याच्यात जायचंय की निर्णय बनवण्यात पण पुढे भारत सक्रिय राहू शकतो. आता भारताला मान्यता प्राप्त झाली याचे फायदे हेच की आपण व्यापारात इंटिग्रेट झालो. म्हणजे आता जसं आता पॉवर प्लांट आपण बनवतोय, तो रशियाच्या मदतीने पॉवर प्लांट बनवतोय, काही अमेरिकेच्या मदतीने काही पॉवर प्लांट्स आपण बनवतो. हा जो टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असतो किंवा त्याच्यासाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल असते ते आता सहजपणे भारताला उपलब्ध होते. म्हणजे त्याला अणुऊर्जा जो की सगळ्यात मोठं आज भारताला हवं आहे त्याच्यातून, कारण इलेक्ट्रिसिटी जनरेशनची नीड ही वाढत चालली आहे. कोळसा पुढे ना कुठे संपणार आहे. अणुऊर्जा ही त्यातल्या त्यात प्युरेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी म्हणतात. सो ते एक्सप्लॉइट भारताला करायचं आणि ते इतरांच्या मदतीने होऊ शकणार. म्हणून भारताला ज्या मान्यता प्राप्त झाली तर फायदा हाच झाला की आपण हे सगळं आता करू शकतो. ते नसल्यामुळे आपल्याला बरीच अडचण होती आपली अणुऊर्जा पूर्णपणे विकसित करण्यासाठी. तो एक त्याचा निश्चितपणे फायदा झाला. आणि इतर राष्ट्रांवर प्रतिबंध आहेच. आता इराणवर प्रतिबंध आहे. इराण कुठल्याही प्रमाणात पूर्णपणे विकसित त्याचं करू शकत नाही. त्यांच्यावरती बरेच आंतरराष्ट्रीय दबाव असतात. IAEA त्याच्यावर सतत नजर ठेवून असतात. पाकिस्तानवरती आता प्रतिबंध नाही आहे पण त्यांनी मान्य केली. पण पाकिस्तान या न्यूक्लिअर व्यापारात नाही. पाकिस्तानचा मुळात प्रॉब्लेम तिथे झालेला आहे की सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे की पाकिस्तानचे जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत दोज वेपन्स आर अ प्रॉब्लेमॅटिक वेपन्स. एक तर सगळ्यात पहिले म्हणजे मी जसं म्हटलं AQ खान त्यांनी पाकिस्तानचा बॉम्ब तर बनवण्यात मदत केली पण पाकिस्तानला नाचक्की पण फार आली. तर कारण असं की ते न्यूक्लिअर गोष्टीचा व्यापार करत होते लिबिया बरोबर, नॉर्थ कोरिया बरोबर. म्हणजे ज्या लोकांच्या लक्षात आलं की हा काही व्यापार करायची गोष्ट नाही. त्यांच्या ते पाकिस्तानमध्ये शहरबंद होते मरेपर्यंत आत्तापर्यंत. सो हे ज्या लोकांच्या लक्षात आलं त्यांना कळलं की पाकिस्तान बरोबर या सवलती देण्याचा अर्थ नाही. सो पाकिस्तान त्या व्यापारात नसल्यामुळे जो काही त्यांचा मिलिटरी प्रोग्राम आहे पण तो मिलिटरी प्रोग्राम चायनाच्या भरोशावर चालतो हे लोकांना माहिती. उद्या जर का ती बंद झाली तर पाकिस्तानच्या न्यूक्लिअर डेव्हलपमेंटचा काय होईल हा प्रश्न आहे. सो आपण त्याच्यामध्ये इंटिग्रेट झाल्यामुळे आपण हा व्यापार करू शकतो. हा त्याचा एक मोठा फायदा आहे. आणि जोपर्यंत ही व्यवस्था अशी आहे तोपर्यंत त्याला भारताची गरज त्याला लागणार आहे. म्हणूनच NSGला डावलून सुद्धा इतर देश आपल्यासोबत व्यापार करतात. या घडीला आपल्याला अंदाजे किती ॲटम बॉम्ब असतील आणि हायड्रोजन बॉम्ब, न्यूट्रॉन बॉम्बचा प्रवास कसा आहे? ही पूर्णपणे माहिती नसते. हे किती बॉम्ब असतील अंदाजे हा शेवटी एक काय म्हणतात त्याला एस्टिमेशन असतं. जवळपास म्हणतात 160 ते 180 न्यूक्लिअर वॉरहेड्स भारतात त्याच्या न्यूट्रॉन आणि हायड्रोजन बॉम्ब हेच ही माहिती आपल्याला पूर्णपणे नाही आहे. पण एक सिप्री म्हणून एक आंतरराष्ट्रीय हे आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून ते हे असे एस्टिमेट्स काढत असतात आणि त्यांच्यामध्ये भारताकडे जवळपास 160च्या आसपास न्यूक्लिअर वॉरहेड्स असतात. सगळ्या पंतप्रधानांचा उल्लेख झाला आपल्या बोलण्यामध्ये. 2 पंतप्रधानांचा उल्लेख झाला नाही. तर त्याच्या संदर्भात अण्वस्त्र अस्त्रांची प्रगती शेवटच्या 2 पंतप्रधानांच्या कालावधीत बरोबर झालेली आहे किंवा नाही, आपलं मत काय? म्हणजे मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदींच्या कालावधीत नावाने उल्लेख नाही केला पण जी न्यूक्लिअर डील झाली ती मनमोहन सिंगाच्या काळात झाली. आपण जी न्यूक्लिअर डील केली अमेरिकेबरोबर, बुश होते आणि मनमोहन सिंग इथे होते. त्या दोघांनी ती म्हणजे 2007 साली तर ती डील होत होती म्हणून मनमोहन सिंगांचं सरकार पडेल ती काय अशी हे होती कारण डाव्यांनी समर्थन काढून घेतलं होतं. तर ती जी डील झालेली ती मनमोहन सिंगांच्या काळात झाली. पण बाकीचे काय साऊथ कोरिया, जपान यांच्याबरोबर जी डील होतात ती आता मोदींच्या काळात होतात. मुळात अण्वस्त्र प्राप्ती करण्यापर्यंतचा आणि त्याच्यानंतर जे झालं याच्या विषयाला मी मनमोहन सिंग यांचा तितकासा उल्लेख केला नाही. पण ते धोरण दोघांनी पुढे नेलेलं आहे. काही प्रमाणात मोदींनी म्हणजे आता जे राष्ट्र आपले ज्यांच्यासोबत अणु करार आहेत ते जे वाढले अमेरिकेनंतर जे राष्ट्र वाढले ती मोदींच्या काळात वाढले. जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, साऊथ कोरिया असेल तर ते आत्ताच्या काळात झाले. त्यामुळे कुठल्याही निर्णयाला संसदेची मान्यता लागते. आणि मधल्या काळामध्ये तुम्ही जे म्हणालात की ज्याला केंद्र शासन थोडंसं वीक होतं त्याला मला असं आठवतं आहे की सर्वसामान्य लोकांच्यामध्ये जागृती निर्माण करून आपापल्या भागातल्या खासदारांना सह्यांची निवेदनं द्यायची आणि भारताने हे करू नये. तर हा एक प्रयोग म्हणजे शेवटी संरक्षण म्हणा काही म्हणा सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत ते पोहोचणं आणि सर्वसामान्य लोकांचा
लोकशाही मार्गाने केंद्र शासनाला पाठिंबा असणं हा खूप मोठा भाग त्या काळात घडला होता. आणि मला असं आठवतं आहे की त्या ह्याच्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये पण अशा प्रकारच्या सह्यांची मोठी मोहीम, म्हणजे मला आता आठवत नाही, विलास भागवतांची फिन्स नावाची जी संस्था होती त्यांनी या संबंधात पुढाकार घेतलेला होता. आणि त्याचा छोटासा एक सह्या गोळा करण्याचा भाग म्हणून मी होतो असं मला आठवतं त्या सगळ्याचं. आपण असं म्हटलं की अण्वस्त्र आपण असं म्हणतोय की आपण अण्वस्त्रांवर हल्ला पहिला करणार नाही भारत देश, पण समजा एखाद्याने हल्ला केला, अण्वस्त्रांना आपल्यावर झाला, तर तो परतवण्याचा किंवा तो तिथल्या ते नष्ट करण्याची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे का? तर इंटरसेप्टर मिसाईल्स आहे, म्हणजे आपण विकसित करतो. इंटरसेप्टर आपण म्हणतो BDM म्हणून तितकी ज्या प्रमाणात हवी तितक्या प्रमाणात. बरं, दुसरं कसं असतं की इंटरसेप्ट करायचं म्हणजे कसं आहे, आता न्यूक्लिअर वेपन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते असेंबल्ड नसतात कधी. आता उदाहरणार्थ वॉरेट एका ठिकाणी असेल, न्यूक्लिअर मटेरियल एका ठिकाणी असेल, ते इंटिग्रेट करून मग ते सोडावं लागतं. सो फक्त सोडल्यानंतरच नाही, तर आता ते इंटिग्रेट होतंय हे सुद्धा माहिती करणं हे पण एक तंत्रज्ञान आहे. त्या दृष्टीने देखील भारत विकसित करण्यात की आता आपल्याला लक्षात यायला हवं की जसं आता सॅटेलाईट थ्रू लक्षात येतं की असेंब्ली होते, ते त्या ठिकाणी आहे, आपल्याकडे अंदाज असतो कुठले न्यूक्लिअर वेपन्स कुठे आहेत काय, पण सोडल्यानंतर ते तितक्या इफेक्टिव्हली इंटरसेप्ट होईल का काही प्रमाणात असेल. पण कसं आहे, हे स्पेक्युलेशनवर असतं, प्रयोग कोणीच केलेला नाही. सो हे स्पेक्युलेशनवर असतं. आणि जनरली चर्चा अशा दृष्टीने होती की जर का झाला तर तो आपण ॲब्झॉर्ब किती करू शकतो आणि मग रिस्पॉन्ड किती करू शकतो. सो आज काही प्रमाणात आपल्याकडे इंटरसेप्टिंग टेक्नॉलॉजी आहे, पण ती इतकी प्रगती, जसं इस्रायलकडे आयरन डोमची हे आहे की ते हवेतच सगळे हे करू शकतात. न्यूक्लिअर मिसाईल थोड्या वेगळ्या टेक्नॉलॉजीचे असतात, वेगळ्या पेलोडचे असतात. सो त्याला वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी लागते, तितकी डेव्हलप नाही, पण कदाचित त्या दृष्टीने प्रयत्न होत असतील. ओपन डोमेनमध्ये तितकीशी माहिती नाही. सज्जतेबद्दल आपल्याकडची काय माहिती आहे? म्हणजे थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त अण्वस्त्र आहे. मध्यंतरी मला आठवत आहे, मे बी हाफ अ इयर बॅक इम्रान खानने असं वक्तव्य केलं होतं की आम्ही ते स्मॉल रेंज का शॉर्ट रेंज टॅक्टिकल वापरतो. आय मे नॉट बी ॲक्युरेट, पण मग तिकडे थोडी टिंगल झाली होती की बिकॉज ही वॉज नॉट अवेअर ऑफ द ग्राउंड रिॲलिटी वगैरे वगैरे. तर या संदर्भात आणि दुसरी गोष्ट की म्हणजे ॲज इट अप्लाइज टू अदर आर्म्स वेपन्स की त्याची एक एक्सपायरी डेट असते, म्हणजे यू नीड टू रिप्लेनिश वगैरे वगैरे. तर तसं याच्या बाबतीत काय, म्हणजे तर तसं जर असेल तर आताची जी आर्थिक परिस्थिती पाकिस्तानची आहे त्याच्यातून त्या गर्तेतून बाहेर पडून त्यांना ते पुनश्च ते करणं शक्य होईल की नाही वगैरे वगैरे, म्हणजे त्याच्याविषयी मत. इम्रान खान म्हणजे टॅक्टिकल खरंच गमतीचे मुद्दे होतात. टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन कोणीतरी मूर्खच वापरेल. कारण टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन म्हणजे काय की आता युद्ध होत असेल आणि आम्ही शॉर्ट रेंजसाठी ते वापरतो. शॉर्ट रेंजसाठी वापरलं तर तुम्ही सुद्धा त्याच्यात नष्ट होणार. की टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स हा एक आहेत असं म्हणतात पाकिस्तानकडे की शॉर्ट रेंज वापरू शकतील असे, पण मुळात त्याचा खरोखर वापर कोणी करेल का हा एक प्रश्न आहे. म्हणून तशी धमकी देणं किंवा तशा प्रकारचे अशा धमक्या देणं पाकिस्तान बरंच आधीपासून होतं. मी जसं म्हटलं एकवी खानांनी तर मान्यच केलं होतं का, ते पण भारताच्या एका मुलाखतीत मान्य केलं होतं. अशा प्रकारच्या धमक्या कारगिलच्या वेळेस झालेल्या 2001 नंतर झालेल्या. पण जो तुम्ही दुसरा मुद्दा म्हटला की आज जी पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आहे त्या भरोश्यावर पाकिस्तान आपला डेव्हलप करू तेवढं अपडेट करू शकेल का, तर आता पाकिस्तानमध्ये हा खूप आता ही जी आर्थिक परिस्थिती आहे जर का आपण फॉलो केलं असेल तर लक्षात येईल काही राजकीय तिथले जे नेते त्यांनी म्हटलं की भारतासोबतच्या युद्धात पराभूत पाकिस्तान झालेलं आहे. पण भारताची आर्थिक व्यवस्था एवढी त्यांच्याकडे अनुभव असतील पण त्यांच्याकडे आर्थिक व्यवस्था एवढी चांगली आहे. आम्ही फक्त सैनिकी लक्ष दिलं आणि जो जनसामान्याचा जो काही विषय होता तो पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे. तर एक गट तिथे निर्माण होतो की त्यांना असं वाटतं की हा मूर्खपणा होता. म्हणजे जर जियांनी म्हटलं होतं आम्ही गवत खाऊ पण आम्ही अणुबॉम्ब तयार करतो, ते मुळात कुठेतरी पाकिस्तानला तर झोंबतं हे लक्षात येत आहे. पण त्यांचा जो काही न्यूक्लिअर प्रोग्राम आहे हा बराच फॉरेन डिपेंडेंट आहे. जोपर्यंत ती मदत त्यांना मिळत राहील तोपर्यंत त्यांना डेव्हलपमेंटचा इश्यू राहणार. म्हणजे स्वतःहून त्यांनी किती डेव्हलप केलेला हा प्रश्नच आहे. जोपर्यंत फॉरेन मदत त्यांना मिळते
ते अपडेटेड राहील त्यांचं आणि त्यांच्याकडे निश्चित आपल्यापेक्षा जास्त एक्झॅक्ट संख्या मला सांगता येणार नाही, पण जसं सेपरेटली म्हटलं 200 ते 250च्या दरात त्यांच्याकडे वॉलेट्स असते. पण त्याचा जास्त असून उपयोग नाही आहे. तुम्ही ते किती इफेक्टिव्हली डिलिव्हर करू शकता आणि 200 कोणी वापरणार नाही, 1-2 वापरलं तरी युद्ध तिथे संपणार. पण ती एक शर्यत असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्यापेक्षा जास्त विकसित केली. माझा एक प्रश्न असा आहे की टेक्नॉलॉजी आहे म्हणजे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी. फॉर एक्झाम्पल आता मध्ये बिग बँगचा जो त्यांनी केला प्रयोग स्वित्झर्लंडमध्ये, तर तुम्ही म्हणाल की अणु चाचणी करण्याची प्रत्यक्ष गरज आहे का याच्यामध्ये? जर का माझं ऑलरेडी टेक्नॉलॉजी एवढी आहे की मी सॉफ्टवेअरमध्ये मी मॉडेलिंग केलं आणि तिकडे मी केलं तर ते कितपत चालू शकेल का? हा माझा पहिला प्रश्न. चाचणी 2 गोष्टींसाठी होतं. एक तर आपण स्वतः टेस्ट करतो की खरंच आपल्याकडे ती क्षमता आहे, आपण विकसित केले ते झालेलं आहे काही, तर कुठेतरी चाचणी करूनच निश्चित होईल. तर त्याच्यासाठी चाचणी करी, कारण 98 पण जेव्हा चाचणी झाली त्यानंतर आपण त्याचे सगळे फाइंडिंग्स नोट केले. एवढे आपल्याकडे क्षमता आहे, एवढा मेगाटॉनचा बॉम्ब झालेला आहे, एवढे तर आपण हे निर्माण करू शकतो. तो डेटा मिळण्यासाठी ती चाचणी लागेल. आणि दुसरी गोष्ट, चाचणीचा पॉलिटिकल सिम्बॉल असतो. आपण डेटरंट का बरं निर्माण करतो? कारण लोकांना कळायला आमच्याकडे आहे, लोकांना माहितीच नसेल आमच्याकडे आहे, त्या डेटरन्सचाच उपयोग नाही. सो चाचणीचं जसं एक सायंटिफिक रिझन असतं तसं त्याचं पॉलिटिकल रिझनही असतं की ही क्षमता, आता 74 उदाहरणार्थ त्या चाचणी करून काय तर आपली क्षमता आहे हेच लक्षात आलं. आपण म्हटलं की आम्ही त्याचा अनुभव करत नाही, पण त्याचा एक खूप महत्त्वाचा भाग हे पण होता की आमच्याकडे ती क्षमता आहे. सो आम्हाला तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड घेण्याचा अर्थ नाही. सो आमच्याकडे ती क्षमता असणं याचं एक पॉलिटिकल नाही. आता पाकिस्तानकडे बॉम्ब होतं, पण त्यांनी पण का गरज पडली 98 नंतर करायची? कारण ही लोकांपर्यंत जाणं की आम्ही आता न्यूक्लिअर वेपन स्टेट आहोत याचा एक पॉलिटिकल सिम्बॉल लोकांपर्यंत जाण्याची त्या चाचणीची फार गरज असते. सो मला चाचणी त्याच्यासाठी होते. डेव्हलपमेंट होत असतं, कोणत्या लेवलपर्यंत ते डेव्हलपमेंट होतं ते अर्थात सगळ्यांना त्यावेळेस माहिती नसतं, पण एका थ्रेशोल्डला आल्यानंतर आपण तो खरोखर अचीव केला आहे का हे माहिती करण्यासाठी पण चाचणीची गरज असते. एक जरा संरक्षण क्षेत्रातली पत्रकारिता, पुढे पूर्वी मिलिंद गाडगीळ होते, त्याच्या आधी डी.बी. गोखले होते. हा आपण शेवटचा प्रश्न घेतोय. तर ती परंपरा कमी झाली आहे असं तुम्हाला वाटते? डिफेन्स जर्नलिझमसाठी पुणे विद्यापीठात एक कोर्स चालतो, त्याचा डिफेन्स मिलिटरी स्टडीजचा आहे पुणे विद्यापीठ. असे बहुत सेंटर्सच भारतात खूप कमी आहेत. डिफेन्स हा निश क्षेत्र आहे. बाकीचं तुम्ही नुसतं रिपोर्टिंग करता की इथे अमुक चाचणी झाली, तर ते नुसतं ते रिपोर्ट करून होत नाही. त्याच्यातलं थोडंसं टेक्निकल माहिती, त्याच्यातलं डिप्लोमॅटिक माहिती, हे माहिती असण्यासाठी तो डोमेन एक्सपर्टीज. आजकाल आपल्या इथे कसं आहे की काल हा पॉलिटिकल बीटमध्ये होता, आज फॉरेन पॉलिसी बीटमध्ये, उद्या ट्रेडच्या बीटमध्ये, तर ते जे एक्सपर्टीज डेव्हलप व्हावं लागतं तितकेसे होत नाही आहे. सो डिफेन्स जर्नलिझम हे भारतात तितकं विकसित झालं नाही. मोजके काही लोक असतील ज्यांना डिफेन्स, एक तुम्ही विचारला म्हणून कदाचित तुम्हाला आठवत असेल एक फेमस न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस, आणि 2015 की 16 साली त्यांनी खळबळजनक बातमी केली होती की भारतात कू होतोय. म्हणजे इंडियन एक्सप्रेसनी तो फ्रंट पेज त्याची न्यूज होती की न्यू दिल्लीमध्ये एक मिलिटरी एक्सरसाइज असते, ती एक्सरसाइज होत होती. त्यावेळेस व्ही के सिंगच मला वाटतं हे प्रमुख होते, सेना प्रमुख होते, आणि त्यांनी असं म्हटलं ह्याच्यामुळे काय होतं की ज्यांना माहिती नाही किंवा सैनिकी कशा कारवाया चालतात, इंडियन सारखा जर एखाद्या व्यक्तीने जर का म्हटलं की कू होतोय त्याचं काय प्रकारचे पडसाद असू शकतात, तर अशामुळे मग ते न्यूक्लिअर सबमरीनमध्ये ह्या गोष्टीसाठी डिफेन्स जर्नलिझम, आणि मला वाटतं त्याच्या दृष्टिकोनातून काही लोक कोर्सेस डेव्हलप करतायत. ते कवायत होते ती. हां, पण मला ते अर्धवट माहिती होती काय की ते मिलिटरी एक्सरसाइजेस झाले, पण ते का झाले? काही काळानंतर मिलिटरीला ते एक्सरसाइजेस करावे लागतात. पण लोकांनी म्हटलं की आता भारतात कू होतोय, भारतात कू होतोय असं जगभरात जर का एखादा इंडियन एक्सप्रेस सारखा पेपर म्हणत असेल तर जगात काय त्याची प्रतिमा जाईल? ईस्ट फ्रंट टू वेस्ट फ्रंट मोबिलायझेशन. आणि आपण किती क्विक मोबिलायझेशन करू शकतो? उद्या खरंच युद्ध झालं तर आपल्याकडे आहे का क्षमता? ते हे असे त्यांच्या सुरू असतात. तर त्याच्यामुळे डिफेन्स जर्नलिझमला चांगले लोक नाही आहेत भारतात. ही आज रानडे सरांनी इतका क्लिष्ट विषय इतक्या सोप्या शब्दांमध्ये त्यांच्या व्याख्यानातनं अगदी सखोल माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत दिली, तर एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी.
यांना विनंती करते की त्यांनी पुढच्या महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती द्यावी आणि आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. मी रानडे सरांचा तर आभार मानणारच आहे आता, पण गृहिणी सचिव आहात त्या जरा पुढे म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी इथे आलेल्या आहेत आणि काळोखात राहून त्या आपल्या यजमानांना कशी मदत करतात तुम्ही आता बघितलं. पुष्प त्यांना अर्पण करूया आणि त्यांचे आभार मानूया. फक्त मी चांगल्या पुत्राला जन्म दिलाय. बरं, मी सगळ्या प्रथम आभार प्रदर्शनात उभा आहे. या अटल स्मृती उद्यानाचे त्याचे व्यवस्थापक त्यांचे आभार मानतो. तुमच्या सगळ्या उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांचे आभार मानतो. हे तंत्रज्ञ जे आहेत, मूळ तंत्रज्ञ आपल्या आलेले नाहीत, ते अजून मोठ्या कामावर पंजाबमध्ये आहेत ना पुढे, तर त्यांचे असिस्टंट ते आले, तेही गेले 2-3 महिने आपल्यासाठी कष्ट करतायत. हे सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे, पण स्वतः भावे आल्यानंतर त्याचं एडिटिंग होईल आणि आम्ही यूट्यूबवर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यांना हे चारही तर मिळेल. आणि ज्यांनी सुषमा स्वराज मंच नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये ज्यांना आमंत्रण येत नसेल त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा किंवा भोसलेंशी त्यांचे संपर्क साधावा. आपण त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेऊ. आता ह्याच्या पुढचे जे कार्यक्रम जे आहेत ते जुलैच्या 23 तारखेला लोकमान्य टिळक जयंती आहे. त्या दिवशी एक नाशिकचे सराफ आहेत, टाकले बंधू म्हणून, तुम्ही नाव ऐकलं असाल, तर ते चीन आणि भारत या संबंधांवर व्याख्यान देणार आहेत. ऑगस्टला जे मे महिन्यात होणार होतं व्याख्यान, ग्लोबल रुपी म्हणजे डॉलरचा पर्याय म्हणून ग्लोबल रुपी आत्ता आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये स्थान घेतोय, त्या संदर्भात बोलायला चंद्रशेखर टिळक येणार आहे. ते 23 तारखेला असेल, ते आपण नोंद करून ठेवा. ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये चंद्रशेखर नेने हे सागरमाला हा विषय कोणी ऐकलाय का? सागरमाला या विषयावर बोलण्यासाठी ते येणार आहेत. म्हणजे आग्नेय आशियामध्ये आपण जे जे देश आहेत त्याचा विळखा भारताला घालण्यासाठी चीन प्रयत्न करतोय, पण त्यातलं एक एक फूल आपण त्या माळेतून काढून भारताशी जोडून घेतोय. हे मोदींचं कर्तृत्व आहे. म्हणजे प्रशांत महासागर, इंडोनेशिया, इकडे जावा सुमात्रा, तिकडे कंबोडिया, कांपोचिया, हे सगळे देश जे आहेत त्या देशांना परत आपल्या गटामध्ये सामील करण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाही आपल्यासमोर आहे, आपल्याबरोबर येणार आहे. तर हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात आणि भारताच्या संरक्षणाच्या संदर्भात चंद्रशेखरने आपल्याला उद्बोधित करतील. असं PPT-वरून सादरीकरण होईल. तुम्ही जास्तीत जास्त लोकांना इथे आणा, याच्यात सामील करून घ्यायचा प्रयत्न करा. आणि संकल्प असा आहे की आपल्या 15वं किंवा 16वं व्याख्यान हे सावरकर उद्यानाच्या पटांगणात होईल आणि त्यावेळेला आपण मंत्र्यांना इथे बोलवूया. पण तेवढी संख्या आणण्याची जबाबदारी सगळी तुमची आहे. हां, आपण खूप मोठा कार्यक्रम करूया. परत एकदा सगळ्यांचे आभार मानून मी रजा घेतो. मग जरा 1-2 मिनिटं आपण मंत्रपुष्पांजली म्हणून कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. आणि आणखीन एक विषय बोलायचा राहिला आहे. काही लोक मला हळूच आणून देत आहेत. हा सगळा कारभार जो चालला आहे तो जनधन योजनेवर चाललेला आहे. माझ्याकडे संस्था रजिस्टर्ड नाही आहे, पण माझ्याकडे जी दक्षिणा द्याल ती त्याचा योग्य विनियोग होईल. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याकडे द्या. अजून एक मला क्षमा मागायची आहे रानडे सरांची, कारण मगाशी टेक्निकल फॉल्ट झाला, माईक चालला नाही व्यवस्थित, पण त्यांनी इतकं सुंदर व्याख्यान दिलं की सगळ्यांना खेळवून ठेवलं आणि त्याचा कुठलाही परिणाम आता आपण मंत्रपुष्पांजलीने कार्यक्रमाचा समारोप करूया. ओम यज्ञेन यज्ञेन देवा महिमा
भारत माता की पुढच्या महिन्यात 23 तारखेला याच ठिकाणी सकाळी 10 वाजता भेटू. धन्यवाद.